समर्थ रामदासांनी सुद्धा आपल्या सगळ्यांकरता फार अर्थपूर्ण 2 ओळी सांगितल्यात. हजारो दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. ज्या घरातला टीव्ही पुस्तकाच्या शेल्फपेक्षा मोठा आहे त्या घरापासून सावध राहा. वाचन वेग कसा वाढवावा आणि जे वाचतो त्याचं आकलन पण कसं वाढवावं याच्या मागे एक सखोल शास्त्र आहे. आणि आमच्या सहवासामुळे त्यांना अविनाश धर्माधिकारींना काय वाचायला हवंय, आवडतंय किंवा सध्या त्यांचं काय वाचन चालू आहे त्याला धरून जर एखादं नवं पुस्तक त्यांच्या दुकानात आलं तर त्यांचा मला फोन येतो, कारण वाचन यात्रा हीच आनंद यात्रा आहे. एक असा जाणीवपूर्वक ठरवून शांतपणे विचार करायला लागलो की माझ्या मनावर, बुद्धीवर, मी म्हणीन अस्तित्वावरच सखोल मुद्रा उमटवणारं अगदी लहानपणी वाचलेलं पहिलं पुस्तक कोणतं? तर माझ्या मनात येतं स्वतः विवेकानंदांनी लिहिलेलं राजयोग हे पुस्तक. याचा अर्थ त्याच्या आधी काही वाचलं नाही असं नाही आहे. मला आनंद आहे की जेव्हा केव्हा आधी मराठी माध्यमातून शिकलो म्हणून गम भन आणि इयत्ता 5वी नंतर इंग्लिश शिकणं चालू झालं म्हणून ABCD, म्हणजे भाषेची मुळाक्षरं कळू लागली. भाषेची मुळाक्षरं मी गिरवू लागलो. तेव्हापासूनच आतूनच उपजत उत्स्फूर्त अशी मला वाचनाची गोडी, वाचनाची सवय, वाचनामधला आनंद, वाचनाच्या द्वारा अखंड ज्ञानाची साधना, हे असं मला अत्यंत लहानपणापासूनचं आठवतंच. त्यावेळी चांदोबा नावाचं लहान मुलांसाठी एक मासिक निघायचं, किंवा ज्या आपल्या वेद, उपनिषद, पुराणांच्या मधल्याही गोष्टी अशी छोटी छोटी पुस्तकं असायची. जगभर गाजलेले आहेत पंचतंत्र, हितोपदेश, त्याचं काही रूपांतर म्हणजे ईसापनीती, अरेबियन नाईट्स, सुरस आणि चमत्कारिक, हे अलीकडे वेताळ पंचविशी, अगदी लहानपणी केव्हा ना केव्हा तरी वाचलेलं आहेच. पण एक माणूस म्हणून जडणघडण होण्यामध्येच ठसा उमटवलेलं पहिलं पुस्तक मग ते विवेकानंदांचं राजयोग आहे. आता तर मला असं बोट ठेवून म्हणता नाही येणार की अमुक 1 ते वर्ष होतं, पण खूप 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 लहानपणी, अगदी केव्हा तरी पार 1963-64चा असेल सुमार, होतो प्राथमिक शाळेतच. पण काहीतरी होऊन एक दुपार मोकळी होती आणि त्यावेळी हाताला लागलं कुठून तरी कसं विवेकानंदांचं राजयोग. मी स्वतःला ज्या खूप कारणांकरता भाग्यवान मानतो त्यातलं हे एक कारण की लागलं हाताला कोणतं पुस्तक. मला आजपर्यंत ते लक्षात आहे. जुनं होतं असं खूप, त्याही वेळी ते असं खूप जुनं झालं होतं. कागदाची पानं पिवळी पडली होती, कोपरे मुडपलेले होते,
काही जणांना जे सवय असते ना की पुस्तक वाचताना कोणत्या पानापर्यंत आलोत तर असा नीट बुकमार्क ठेवत नाहीत, ते पुस्तकाचा कोपरा, त्याला डॉग इयर्स म्हणतात, असा ते मला वाटतं की त्यांचा पण कान असा पकडून पिरगळायला पाहिजे. जर आधीची एक भेट झाली आणि आता मध्ये गॅप आहे आणि नंतर आपण भेटणार आहोत तर पुढच्या भेटीपर्यंत लक्षात ठेवायचा, कान पिळून ठेवला पाहिजे. पण असं ते मला राजयोग हे पुस्तक लक्षात आहे आणि असं पहिल्याच पानावर घेतलं वाचायला आणि जे त्यामध्ये असा ओढला गेलो, एक संपूर्ण विश्व माझ्यासमोर खुलं झालं. वाचताना तर मी पुस्तक वाचतोय अशी माझी भावना नव्हती, असं माझं भान नव्हतं. मला जणू स्वामीजी स्वतः माझ्याशी बोलत आहेत. आणि त्या राजयोग पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांनी योगाविषयी त्यांना जे म्हणायचं आहे ते मांडले. त्याच्या पहिल्याच काही पानांमध्ये त्यांनी ज्याला आतून प्रेरणा होईल की तुझ्या जीवनात योग साधना कर, तर स्वामीजी स्वतः अत्यंत सोपं सांगतायत की हे करायला सुरुवात कर आणि तुझा मार्ग तुला सापडेल. तिथे त्यांनी पहिल्याच काही पानांमध्ये सांगितलेली एक गोष्ट सुद्धा माझ्या मनावर शाश्वत मुद्रा उठून गेली आहे आणि जीवनाच्या चढउतार, यश अपयश, सुखदुःख अशा सगळ्या क्षणांना ती एक कथा मला प्रचंड प्रेरणा देत असते, बळ देत असते. एका घनदाट अरण्यामध्ये समोरासमोरच्या दोन पिंपळाचा वृक्ष, की ज्याला आपण बोधी वृक्ष म्हणतो, कारण गौतम बुद्धाला त्या वृक्षाखाली वैशाख पौर्णिमेला सत्याचं ज्ञान झालं, तो बोधी वृक्ष आहे. असे दोन कोणी तपस्वी तपश्चर्या करत बसलेले, त्यांच्यासमोर ईश्वरच प्रकट होतो आणि पहिला तपस्वी ईश्वराला विचारतो की देवा, मला आणखी किती मी साधना तपश्चर्या केली म्हणजे मला मोक्ष मुक्ती, सत्याचं ज्ञान, तुझं ईश्वराचं ज्ञान मला होईल. देव त्याला सांगतो, तुझे आणखी 4 जन्म जायचेत, तुला त्यानंतर ईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार होईल. तो तपस्वी उदास होतो आणि देवालाच म्हणू लागतो, काय हे देवा, मी आयुष्यभर आणि आधी किती जन्मानुजन्म साधना केली माझे मला माहीत नाही, पण या जन्मात तर मी कुठल्याही भौतिक सुखाला हात लावला नाही, कधी त्याचा विचार केला नाही, मला कधी मोह पडला नाही, आहे ते जीवन सगळं तपश्चर्येला अर्पण केलंय आणि आता तरी तू सांगतोयस की आणखी 4 जन्म. म्हणून तो उदासून मटकन बसला, पण बसला तिथे त्याची तपश्चर्या जणू थांबली. दुसरा तपस्वी, त्यांनी पण विचारलं, देवा, मला मोक्ष मुक्ती केव्हा? तर देवानी त्या पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म तुझी तपश्चर्या झाली की तुला सत्य, ज्ञान, ईश्वर, मोक्ष याची प्राप्ती होईल. तो ऋषी आनंदाने नाचायला लागला. तो म्हणाला, याचा अर्थ हे ईश्वरा, तू मला सांगतोयस की मी बरोबर रस्त्यावर आहे आणि यावर मी व्रतस्थपणे माझी तपश्चर्या करत राहिलो तर मला एक ना एक दिवस सत्य, ज्ञान, मोक्ष, ईश्वर सगळे समानार्थी शब्द आहेत, मला प्राप्त होणार आहेत. विवेकानंदांनी म्हणून ठेवलंय आणि त्या अगदी लहानपणी कसा बसा 5, 6, 7 वर्षांचा असेल, शाळेमध्ये बहुधा नुकतंच लिहायला आणि त्यामुळे वाचायला शिकलेलो असेल, पण मला आतून वाटत राहतं की ते वाचताना मला सुद्धा जाणवलं की त्या दुसऱ्या तपस्वी ऋषीला तर मोक्ष त्या क्षणीच मिळालेला आहे. आपली तपश्चर्या करत राहणे, ती आनंदाने करत राहणे, हीच सत्य किंवा ज्ञान, की ज्याला भारतीय विचारात ईश्वर म्हटलंय, त्याचीच तपश्चर्या आहे.
आणि हे जणू असं समोर कळावं असा मला तो साक्षात्कारच मुळी विवेकानंदांचं राजयोग या पुस्तकाचं वाचन. पुढे भारतीय विचारात म्हटलं जातं की अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचे जे अनेक रस्ते आहेत त्यातले मुख्य म्हटले 4: कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग असे ते 4 मार्ग. 4ही मार्गांच्या मध्ये हा वाचन योग हा अविभाज्य घटक आहे. तू हाती घेतलेल्या कर्मामध्ये तल्लीन होऊन एकतानतेने ते कर्म करत राहा, पण ते कर्म तुला अधिक उत्तमता आणि प्रतिभेकडे न्यायचं असेल तर त्यामध्ये वाचन योग हवा. तू त्या सत्य ज्ञान अथवा ईश्वराची आराधना भक्ती मार्गाने कर. समोर तुला पटणाऱ्या कोणत्याही स्वरूपातलं ते प्रतीक ठेव, मूर्तीपासून ओंकारापर्यंत, सगुण साकारापासून निर्गुण निराकारापर्यंत. तरी त्या भक्तीची तुझी साधना होण्यासाठी नियमितपणे वाचन तुझ्या जीवनात पाहिजे. ज्ञानयोग तर वाचनाच्या पहिला आकार उकार किंवा ABCD शिवाय ज्ञानयोग सुरू पण होऊ शकणार नाही. आणि त्या सर्वाला जोड आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगाची, पण तो योगाचाही विचार समजून घ्यायचा आणि मग तो आपल्या जीवनात व्यवहारात आणायचा. याच्या मागे सुद्धा तो वाचन योग आहे. मलाही आनंद आहे की माझ्या जीवनात मला जाणीवेच्या पातळीला तर कुठे मुद्दाम असं काही मी केलं आणि मला ते कळलं असं न होता हा वाचन योग आपोआप आतूनच आकाराला आला. वाचन ही काहीतरी शाळा कॉलेजमध्ये शिकतोय त्याची काही पाठ्यपुस्तकं ठरली आहेत आणि कधीतरी एका ठरलेल्या तारखेला आपल्या बोडक्यावर परीक्षा बसलेली आहे म्हणून मजबुरी का नाम महात्मा गांधी आहे असं मानत त्या परीक्षेपुरतं काहीतरी वाचन करायचं, हे अगदीच करंटेपण आहे. कारण वाचन यात्रा हीच आनंद यात्रा आहे. तो जो वाचण्याचा अनुभव आहे हे एक प्रकारचं ध्यानच आहे. पाठीचा कणा ताठ ठेव, श्वासावर लक्ष दे, एरवी ध्यानाला डोळे मीट आणि चित्त आतमध्ये वळव. पण आता ते डोळे उघडे ठेव आणि चित्त पूर्ण समोर वाचायला घेतोयस त्याच्यामध्ये ठेव. तर तो योग साधनाच आहे. आणि मग वाचताना लागते ती सुद्धा समाधी आहे आणि ती वाचनाची अखंड चालणारी ज्ञान यात्रा आहे. पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. ज्ञान साधना हीच आनंद साधना आहे आणि त्या ज्ञान साधनेचं एक सर्वात मुख्य साधनच वाचन हे आहे. माणसाच्या इतिहासाचे 2 कालखंड केले जातात. एकाला नाव आहे इतिहासपूर्व कालखंड, प्री हिस्ट्री, आणि दुसऱ्याला नाव आहे इतिहास कालखंड म्हणजे हिस्ट्री, इतिहास. दोनामधली नेमकी सीमारेषा काय आहे याचं उत्तर आहे माणसाला जेव्हा लिपीचा शोध लागला आणि माणूस लिहू लागला म्हणजेच वाचू लागला, त्यावेळी त्याची वाटचाल इतिहासपूर्व कालखंडातून इतिहास कालखंडामध्ये होते. लाखो वर्षांच्या मानवी संस्कृतीमध्ये तऱ्हातऱ्हांचे सिद्धांत आहेत की आधी माणूस कसा वावरत होता, कसा राहत होता, जंगलामध्ये कशी फळं गोळा करत होता किंवा शिकार करत होता,
ती सर्वजण वाटून घेत होते. पण एकमेकाशी संज्ञापन, कम्युनिकेशन, घशातनं निघणारे ध्वनी किंवा आधी चित्राची काढण्याची लिपी आणि अर्थ त्या चित्राद्वारा व्यक्त करायचा आहे, या सर्व प्रवासात जेव्हा ते घशातनं निघणारे ध्वनी कागदावर काढलेल्या आकारामध्ये सांगता येतील, तिथे मानवाची वाटचाल इतिहासपूर्व काळातून इतिहास काळात चालू झाली. लिपी म्हणजे घशातनं निघणाऱ्या ध्वनीचं सांकेतिक चित्रण आहे. तर लिपीचा शोध याचा अर्थच आहे की आता माणूस लिहू वाचू लागला. तर म्हणायचं की म्हणजे मानवाची, मानवी संस्कृतीची आता वाटचाल इतिहास कालखंडात झाली. आपली प्राचीन सिंधू संस्कृती आता सिंधू सरस्वती संस्कृती, की जी म्हणजेच वैदिक संस्कृती आहे असं मानण्याचे पुरेसे पुरावे आहेत. इथे सर्वत्र आपल्याला लिपी आणि त्यामुळे वाचनाला मानवी जीवनात आलेलं महत्त्व दिसतं. हे प्राचीन सर्व संस्कृतींच्या मध्ये मला हा मुद्दा नेहमी जाणवत राहतो. कारण मानवाच्या इतिहासाकडे बघताना जर ही कालखंडांची विभागणी असेल, इतिहासपूर्व काळ आणि इतिहास काळ, तर मला वाटतं, मला जाणवतं की दुर्दैवाने अनेक जण त्यांच्या वैयक्तिक पातळीला अजूनही इतिहासपूर्व काळात वावरत असतात. म्हणजे शिकले असतील ते 1ली, 2री, 5वी, 10वी, पदवी, पदव्युत्तर वगैरे, पण स्वतःच्या जीवनात काही वाचतो का खरंच? ठरवून, निवडक, त्या वाचनाला काही दिशासुद्धा, आणि जे अखंड सतत वाचत राहायचं हे करतो का? मला जरा शंका आहे की खूप जणांचं खूप वेळा, बहुसंख्य जणांचं बहुसंख्य वेळा उत्तर येणार की तसं काही नाही बुवा. याला मराठीतले बोचरे शब्द आहेत, डोळे असून आंधळे. की ते शिकलेले आहेत पण त्यांचं जीवन जगतायत ते इतिहासपूर्व काळातच जगतायत. अजून डोळे उघडले, हे जे लिहिता वाचता येतंय म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी सतत अखंड वाचत राहणार आहे, ही जाणीव आतमध्ये ज्या दिवशी उगवेल त्या दिवशी आपला आतला डोळासुद्धा उघडायला सुरुवात झाली. मग जसा माझा होऊ शकला प्रवास आणि ती एक अखंड ज्ञानसाधनेची यात्रा, वाचनाची यात्रा आणि तीच आनंद यात्रा अशी आपली प्रत्येकाची होईल. आम्ही सरकारी यंत्रणेत वावरताना सुद्धा जेव्हा साक्षरता चळवळ चालवायचो, की जे प्रौढ निरक्षर आहेत, वयवर्ष 16 पण अजून त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे सही करता येत नाही आणि रोजच्या जीवनातली दैनंदिन आकडेमोड करता येत नाही, ही प्रौढ निरक्षराची व्याख्या होती. तिला एक उत्साहपूर्ण चालना द्यायला म्हणून असा असतो शब्दांचा खेळ, पण ती आम्ही टॅगलाईनसुद्धा वापरायचो. ती आहे, वाचाल तर वाचाल. की म्हणलं तर शब्दांचा खेळ आहे, पण वाचाल म्हणजे वाचन केलं तर तुम्ही जीवनामध्ये वाचाल. जीवित सागर दुस्तर मोठा, त्यातून जाण्या पैल तिरा, खटपट करीतो गोते खातो निराश होऊन जाय पुरा. असं वि स खांडेकरांच्या एका कवितेत त्यांनी माणसाच्या जन्माचं वर्णन केलंय. की आपण संकटांशी संघर्ष करत पोहत पलीकडच्या किनाऱ्याला जायचा प्रयत्न करत असतो. तो पलीकडचा किनारा याला सुद्धा भारतीय विचारात फार सखोल दीर्घ अर्थ आहे. SD बर्मनच्या आवाजात गायलेलं जे ओरे माझी मेरे साजन है उस पार, तू मला पलीकडच्या तीराला घेऊन जा. ती पलीकडच्या तीराला पोचण्याची साधनाही ज्ञानसाधनाच आहे, पण वाचन केलं तर तुम्ही ते पलीकडे नीट पोचाल. वाचाल आणि वाचन करायला चुकाल तर बुडाल. मराठीमध्ये
मोरोपंत हे जे एक थोर कवी होऊन गेले, त्यांच्या काव्याचा सुद्धा एक विशिष्ट प्रकारे ज्याला मोरोपंतांची आर्या हे वृत्त असतं, आर्या. पण एका ठिकाणी मोरोपंतांची एक छान ओळ, 4 ओळी आहेत या. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येते फार. अशी ओळ आहे की माणसाला चातुर्य, शहाणपण, कौशल्य त्याच्याकडे कोणत्या गोष्टींमध्ये येतं याचं मोरोपंत वर्णन करतायत. केल्याने देशाटन, प्रवास भरपूर. पंडित मैत्री, पंडित म्हणजे अभ्यास केलेली शहाणी माणसं, त्यांच्याशी झालेली मैत्री की ज्यांच्याशी सहज बोलण्यातून सुद्धा आपल्यापर्यंत ते ज्ञानाचे कण आणि ज्ञानाचे क्षण आपल्यापर्यंत पोचत असतात. सभेत संचार, की कुठल्या तरी महत्त्वाच्या कार्यक्रमांना गेला आहे, कोणीतरी त्या क्षेत्रातला विशेष तज्ज्ञ वक्ता आला आहे, त्याचं सत्र आहे आणि मी तिथे आवर्जून गेलो आहे, ऐकलं आहे ते सर्व. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. आणि त्यांनी आणखी एक घटक त्याच्यात जोडला आहे, ग्रंथ विलोकना, की नियमित भरपूर वाचन, यानी मनुजा चातुर्य येते फार. कारण तो जो वाचनाचा प्रवास आहे तो दरवेळी आपल्यासमोर नवं विश्व उघडण्याचा प्रवास आहे. मला तर आनंद आहे की आजही एखादा नवा विषय, एखादं नवं पुस्तक, आवर्जून मागवलेलं पुस्तक, तर माझं मन तर वाट पाहत असतं की एखादं पुस्तक मागवलेलं असेल तर आता ते कधी पोचते. हे आता माझ्या भोवती वावरणाऱ्या चाणक्यातल्याही सर्वांना माहिती झालेलं आहे. लहान मुलाला नवं खेळणं मिळण्याचा जेवढा आनंद असेल तेवढा मला आजही असं एखादं आपण खास मागवलेलं, आता हे आवर्जून वाचायचं आहे, तर ते पुस्तक मिळाल्याचा पण आनंद असतो आणि त्याचं कव्हर पाहणे, पहिलं पान उलटणे हे करतानाही एक अतिशय आनंददायक आणि गोड अशी एक हुरहुर किंवा रुखरुख, खुमारी आहे त्याची, की ती लागून राहिलेली असते की आता मी या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो आहे. आणि ज्या विषयांचा आयुष्यभर सुद्धा अभ्यास आणि वाचन करतोय, तरी त्यातलं काही नवीन समोर आलं तर मला वाटतं की माझी ज्ञानसाधना आत्ता कुठे चालू झाली आणि खोलात उतरायला माझी आत्ता कुठे सुरुवात होती आहे, असा त्या वाचनातला आनंद अखंड घेतच प्रवास चालू असतो. समर्थ रामदासांनी सुद्धा आपल्या सगळ्यांकरता फार अर्थपूर्ण 2 ओळी सांगितल्यात. हजारो आत्ताच्या विषयाला धरून आहेत त्या 2 ओळी. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, की तू रोज तुझ्या शब्दात थोडंसं तरी काहीतरी लिही. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हे सांगून ठेवले की तू ठरवून तुझ्या जीवनात रोज काहीतरी थोडंसं लिही. 200 शब्द, 300 शब्द स्वतःच्या विचाराचे, स्वतंत्र बुद्धीनी, आज आलेला एखादा वेगळा अनुभव, मनामध्ये आलेला एखादा वेगळा विचार, किंवा त्या दिवशी कोणतं विशेष पुस्तक वाचून झालं, एखादं उत्तम नाटक किंवा चित्रपट किंवा कलाकृती पाहिली, भारून टाकणारं कोणतं संगीत ऐकलं, कोणा व्यक्तीची, कार्याची भेट झाली, ओळख झाली, काही पण तुझ्या शब्दातली. दिसा माझी रोज काहीतरी ते लिहावे थोडंसं, आणि प्रसंगी अखंडित वाचित जावे. की वाचन ही तर आपली सतत चालणारी प्रक्रिया असायला पाहिजे. मला अलीकडे महाराष्ट्र आणि भारताचा एक उत्तम अभ्यासक आहे, आपल्या इथे तो फॅकल्टी म्हणून नियमित शिकवायला पण येतो, डॉक्टर श्रीनंद बापट यांनी अशाच आमच्या गप्पांमध्ये मला अलीकडे जाणीव करून दिली की एक कुंडल हे जे गाव आहे, इथे एक शिलालेख सापडला 10व्या किंवा 11व्या शतकातला, आणि त्याच्यावरचे शब्द आहेत वाची वो विजयी होई वो, असे शब्द आहेत. वाची वो विजयी होई वो. याला तर मी म्हणेन की हा महाराष्ट्राच्या सुद्धा सांस्कृतिक आणि ज्ञानसाधनेचा हा वारसा आहे.
त्याचा काळही महत्त्वाचा आहे, कारण की महानुभाव संप्रदायाचे थोर संस्थापक चक्रधर स्वामी यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव आहे लीळाचरित्र. आणि विकासाच्या वाटेवरची मराठी भाषा एका उत्तुंग शिखराला पोचते ती ज्ञानोबा माऊलीच्या भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये. हा शिलालेख त्याच्या आधी येतो, सुमारे 150 ते 200 वर्ष त्याच्या आधी येतो. आणि तरी आपला सांस्कृतिक संदेश आणि वारसा आहे वाची वो विजयी होई वो. मला ह्याच्यात 2 अर्थ जाणवतात की एक आहे तुम्ही नुसतं वाचाल तर वाचाल काय घेऊन बसलायत, वाचाल तर विजयी व्हाल हा संदेश आहे. जीवनामध्ये विजयी व्हाल, करिअरमध्ये विजयी व्हाल, व्यक्तिमत्वामध्ये विजयी व्हाल. जे कामाचं तुमचं क्षेत्र आहे ठरवून त्यातलं एकाग्र चित्ताने केलेलं वाचन. वाची वो विजयी होई वो. मला जाणवणारा दुसरा अर्थ आहे विजयी होण्यासाठी वाचन करा. असे मला त्याच्यात दोन्ही अर्थ जाणवतात की जो वाचेल नियमितपणे तो जीवनामध्ये विजयी होईल. पण आपल्याला आपल्या जीवनात, आपल्या क्षेत्रात, आपल्या करिअरमध्ये, आपल्या व्यक्तिमत्वात विजयी व्हायचं असेल तर नियमित वाचन हा आपल्या जगण्याचा, रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य घटक बनायला पाहिजे. अर्थातच मराठी भाषा ज्या उत्तुंग शिखराला पोचते त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटाकडं हे जे 16 वर्षाचं पोर उभ्या मानवतेची माऊली झालं, त्यांनी सर्व ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर मानवासाठी पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे, की सर्वांचं कल्याण हो आणि त्या सर्वांना शुद्ध बुद्धी होवं, सर्वांच्या मधली दुष्ट भावना दूर होवं, सर्वांना कळो की आपण एकमेकाचे मित्र आहोत. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे करत ते ज्ञानोबा माऊलीसुद्धा पसायदानाच्या शेवटाकडे येते. ते पसायदान पूर्ण करतानाची ओळ आहे आणि ग्रंथोपजीवी आहे. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. की जे ग्रंथोपजीवी, मी थोडा माझ्या स्वतंत्र बुद्धीने त्याला आधुनिक अर्थ लावतो की वाचन आणि ग्रंथांचा व्यवहार हे ज्यांचं जीवनाचं काम आहे आणि ते प्रत्येकाचंच असायला पाहिजे. काही तिथे जातीपातींचा यत्किंचितही संबंध नाही. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. दृष्टादृष्ट विजय हा सत्याचा साक्षात्कार आहे, अद्वैताचा साक्षात्कार आहे. आणि असं करून हे ग्रंथोपजीवी आपण सर्व मुळात ग्रंथोपजीवी, ग्रंथावर उपजीविका करणारे, ग्रंथाच्या आधारावर जगणारे असे मुळे आपण सर्व होऊयात, तर आपल्यालाही दृष्टादृष्ट विजय होवावेजी. हाच तो आपला वारसा. त्याचा अर्थ आहे त्यासाठी वाचन संस्कृती जपली पाहिजे, वाचन संस्कृती समृद्ध केली पाहिजे. आणि शब्दात सगळ्यात सोपं करायला ज्यांनी त्यांनी स्वतःकडे पाहायचं आहे की हे माझ्या जीवनात आहे का. म्हणजे वाचनाची गोडी, वाचनाची सवय, वाचनाची आवड करत करत आपल्या जीवनाचा प्रवास रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग. वाचन श्वासोश्वासा इतकं सतत, श्वासोश्वासा इतकं नियमित, श्वासोश्वासा इतकं न थांबता अखंड चालू राहणे, हे ज्यांनी त्यांनी स्वतःवर करण्याचं काम आहे. आपल्यातल्या ज्यांना आत्तापासून आपणहून वाचनाची गोडी, आवड, सवय असेल, धरून चला की तुम्हाला फार मोठा आशीर्वाद लाभलेला आहे. आता काम आहे त्याचं जतन, त्याची जोपासना
आणि आणखी खोलही जात राहणे, विचारांनी व्यक्तिमत्वाने आणखी उंचही जात राहणे. पण समजा कोणाला वाटत असेल की आत्ता सहजपणे माझ्यात नाही आहे बरं का, स्वतःकडे वळून पाहताना की आत्ता जरा सहज अशी काही माझ्यात वाचनाची आवड नाही, बहुधा मी जे काही करतो ते मजबुरी, काहीतरी शिकतोय, त्याचे काही विषय आहेत, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याला सांगितलेली पुस्तकं आहेत, वर्गात मास्तर येऊन मानगुटीवर पाय ठेवून बोलणार आहे आणि अमुक तारखेला परीक्षा आहे तर ती द्यायला काहीतरी तर घोकमपट्टी करायला पाहिजे ना. असं असलं तरी जाणीवपूर्वक आपल्यामध्ये ही वाचनाची सवय, आणि मग ती वाचनाची सवय गोडीच्या द्वारा, मला वाचनाची गोडी लागली, मला वाचनातला आनंद कळू लागला आणि आता कोणी सांगावं नाही लागत की हे काहीतरी हे वाचलं पाहिजे, ह्याच्यावर तुझी परीक्षा नाही आहे. मी मुळी जीवनातल्या अखंड आनंदाकरताच मी मुळी वाचतो. आपण प्रत्येकजण याच्यासाठी स्वतः करता काही ठरवून घेऊ शकतो. त्याला मी नाव देतोय की स्वतःसाठी ठरवलेली वाचनाची आचारसंहिता, कोड ऑफ कॉन्डक्ट, की मी विचारपूर्वक हे काही स्वतः करता मी हे ठरवतोय स्वतः करता. त्यातला अर्थातच पहिला निश्चयमुळे मी माझ्यामध्ये वाचनाची सवय, वाचनाची आवड, वाचनाची गोडी करत करत माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रवास मी श्वासोश्वासा इतकं सतत, नियमित, अखंड, न थांबता होणारं वाचन असं मी स्वतःला घडवणार आहे. त्या ठरवण्यामध्ये, त्या संकल्पामध्येच निम्म काम आहे. आणि मग जोड त्याला सहज मी काही सुचवतोय की विचार करायचा, ते म्हणजे उदाहरणार्थ एक स्वतः करता जर ठरवलं की कोण्याही एका क्षणाला, म्हणजे त्या दिवशी माझं काहीतरी किमान एक पुस्तकाचं वाचन चालू असलं पाहिजे. आणि इथे मी म्हणतो की आपण आपापली शाळा, कॉलेज आणि त्यासाठी असलेली पाठ्यपुस्तकं ही त्या यादीत नाही आहेत. असं पुस्तक की जे कोणतरी दुसऱ्यांनी मला सांगितलंय म्हणून नाही, की जे काहीतरी वाचण्याची माझ्यावर सक्ती आहे म्हणून नव्हे, आतून माझ्या आवडीने मी ठरवलंय म्हणून की नाही हे मी वाचणार आहे, असं काहीतरी एक तरी पुस्तक. त्याचाच एक दुसरा प्रकार आहे की गप्पांमध्ये सुद्धा कोणीही मित्रमैत्रिणींनी, शिक्षकांनी कोणी विचारलं सध्या काय वाचतोयस, तर आपल्याकडे सध्या काय वाचतोयस चं सांगण्याजोगं एक तरी सृजनशील असं नवं पुस्तक आपल्याकडे असायला पाहिजे. दुसरी जणू ठरवण्यासारखी गोष्ट आहे की माझं एक पुस्तक वाचून झालं आणि दुसरं वाचायला घेतलं. म्हणजे काय रे, तू शेवटचं वाचलेलं पुस्तक कोणतं, तर मनात विचार केला पाहिजे ते कधी वाचलं, आणि ते शेवटचं वाचलं ते आता काहीतरी नवीन घेतलं, ह्याच्यामध्ये गॅप किती आहे ह्याच्यामध्ये. आणि ते आपण प्रत्येकजण स्वतः करता वैयक्तिक ठरवू शकतो की मी कितीपेक्षा जास्ती गॅप ठेवणार नाही. की माझं कोणतं तरी एक नवं पुस्तक काल वाचून झालं तर किती, मी 24 तास, की मग पुढचं नवं पुस्तक आज घेणार आहे का उद्या घेणार आहे का 15 दिवसांनी घेणार आहे. पण असं काहीतरी स्वतःशी ठरवलेलं, किंवा रोजच्या दिनक्रमातला सुद्धा काही किमान ठरवलेला वेळ, सरासरी मी त्याला म्हणेन 2 तास, की माझ्या दिनक्रमातले हे 2 तास माझे वाचनाचे तास आहेत. शरीराला जसा नियमित व्यायाम पाहिजे, शरीर फिट राहायला, कार्यक्षम राहायला आणि जगणंच आनंदाचं व्हायला जसा नियमित व्यायाम पाहिजे, तसं वाचन हा मन आणि बुद्धीचा नियमित व्यायाम आहे. त्या मन आणि बुद्धीचा मसल जर ताकदवान आणि फिट राहणारा सतत अद्ययावत, तर ते वाचनाचं स्थान आहे. किंवा आपल्याला रोज जगायला पाणी जेवढं आवश्यक आहे, किमान 2 वेळचं असेल जेवण जेवढं आवश्यक आहे, तसं वाचन हे आपल्या मन, बुद्धी, आत्मा याचं जेवण किंवा पाणी आहे. आणि जर काहीतरी किमान आपण ठरवलं की माझे दिवसातला हा वेळ, तो प्रत्येकाने वैयक्तिक विचार करण्याचा आहे.
की माझ्या दिनक्रमातला माझी किमान सूचना 2 तासाची, की माझे हे 2 तास हे मी वाचणार आहे आणि काहीतरी ठरवून वेगळं, नवं, सृजनशील, क्रिएटिव्ह असं मी वाचणार आहे. अशा अर्थाची तऱ्हातऱ्हांची एक आचारसंहिता, पण ज्यांनी त्यांनी स्वतः करता ठरवून घेण्याची. मी आता सांगतोय त्याला बराच काळ झाला आहे, पण असाच एका मोकळ्या वेळी मी पण असं फेसबुक पाहत बसलो होतो. त्याच्यावर असं अचानक एक तयार केलेलं कोलाज, म्हणजे अनेक चित्र एकत्र करून असं माझ्यासमोर आलं. आणि ती मांडणी अशी काही होती की सगळा मजकूर एका स्क्रीनवर दिसणार नाही आहे. वर शीर्षक होतं, पुढील माणसांमध्ये समान काय आहे. आणि दिसणाऱ्या स्क्रीनवर उरलेल्या भागात फक्त मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्री पुरुषांचे फोटो होते. मला असं आठवतंय की त्यामध्ये स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्सचे फोटो आहेत, ॲपल आणि मायक्रोसॉफ्टचे. त्यामध्ये अमिताभ बच्चनचा फोटो होता. त्यामध्ये मराठी भाषिक पण मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वार्थाने महान म्हणावेत असे एक थोर अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचा फोटो होता. हिलरी क्लिंटनचा फोटो होता. मला अशी नावं काढीन तेवढी आणखीन वेगवेगळी. लालकृष्ण अडवाणींचा फोटो होता. आणि जर तो स्क्रीनवरचा तेवढाच भाग पाहिला की या माणसात समानता काय आहे, तर मला तर माणसं आहेत त्या पलीकडे काही वेगळी समानता काही सांगता येईना की यांच्यात हे वेगवेगळं, या सर्व माणसांच्यामध्ये हे वेगवेगळ्या क्षेत्रातले जीवनाच्या आणि इतक्या अन्य. म्हणून तो स्क्रीन असा सरकवावा लागत होता आणि मग समोर वाक्य येत होतं की ही सर्व माणसं आपल्या जीवनात नियमितपणे वाचन करतात, ठरवून, आणि की यांचे दिवसाचे 2 तास यांचे ठरवून वाचनाचे असतात. तिकडे बिल गेट्स सुद्धा माहिती विज्ञान क्षेत्रातला एवढा जगदविख्यात असामान्य तज्ज्ञ, जगातला सर्वात श्रीमंत पण माणूस आणि त्याची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी सुद्धा, पण हा अत्यंत नियमितपणे स्वतः वाचन करतो. पुढे त्यांनी नियमितपणे लेखन केलंय आणि जे सर्वांनी जरूर वाचावं अशी बिल गेट्सची पुस्तकं आहेत एकामागून एक. द रोड अहेड असं बिल गेट्सचं स्वतःचं पुस्तक आहे. त्यांनी आत्मचरित्र आपलं सांगतानाच आपली जडणघडण कशी झाली, शाळेतला ड्रॉपआउट पासून ते IT क्षेत्रामधली जगातली कंपनी उभी करून ती यशस्वी करणेपर्यंत. बिझनेस ॲट द स्पीड ऑफ थॉट असं बिल गेट्सचं, आता त्याला 20 होऊन गेले असतील वर्ष, की ज्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या जगाची वाटचाल काय चालू आहे आणि काय 10 बदल होतील असे त्यांनी त्याच वेळी मांडून ठेवले. आजच्या तारखेला त्या 10तले 9 बदल झाल्यात जमायत. त्यांनी उदाहरणार्थ त्यामध्ये की माणसांना चालताना बोलतानाही हातात त्यांच्या काही असेल आणि त्यांचे सर्व व्यवहार, त्यांचे फोन, त्यांचं काम, त्यांचं वाचन, हँड हेल्ड इन्स्ट्रुमेंट असं त्यांनी वापरलेला शब्द आहे. आलं की ते कधीच. बिल गेट्सने त्यामध्ये AI विषय वगैरे सुद्धा म्हणून ठेवले. तो वेळोवेळी माझं यावर्षीचं वाचन किंवा माझ्या शिफारसी असंही तो करत असतो. अमिताभ बच्चन एवढा महान अभिनेता, ज्या घरामध्ये जन्माला आला त्या आईवडिलांचाही वारसा प्रचंड सुसंस्कृततेचा. वडील हिंदी भाषेतून काव्य लिहिणारे पण मानवाच्या इतिहासातले एक सार्वकालिक श्रेष्ठ म्हटले पाहिजेत असे साहित्यिक हरिवंशराय बच्चन. आणि त्यांचा अभिनयाचा वेळ लागलेला हा मुलगा. ते जे चित्रपटसृष्टी भयंकर ग्लॅमरस आहे, चंदेरी, आणि आपणही अनेक जण तिच्या ग्लॅमरमध्ये वाहवत जातो, त्यामागची तपश्चर्या विसरतो. पण दुर्दैवाने चित्रपटसृष्टीतले, आणि हे जास्ती लागू हिंदी चित्रपटसृष्टीला होईल, त्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यातले दिग्दर्शक, लेखक, अभिनेते, अभिनेत्री बहुसंख्य जण स्वतः प्रगल्भ आहेत. त्यांचं स्वतःचंही वाचन भरपूर आहे.
पण बॉलिवूड नावाच्या संस्थेकडून जे रिपोर्ट्स येत राहतात ते म्हणजे ग्लॅमरस अभिनेत्यांच्या भोवती फॅनचा घोळका असतो, पुढे पुढे करत असतात, सहीसाठी घाई असते, तो मला दिसला म्हणून वेळ लागायची वेळ येते पाहणाऱ्यांना त्यांना, आणि त्या ग्लॅमरमध्ये तो अभिनेता अभिनेत्रीसुद्धा असतो. फार कमी जणांबद्दल हे बोललं जातं की ते नियमित भरपूर वाचन करतात. असे स्वतः डॉक्टर लागू होते. अमिताभ बच्चन अशातला आहे की शूटिंग चालू आहे, काहीतरी पुढची तयारी चालू आहे, मध्ये मोकळा वेळ आहे, तर अमिताभ बच्चन खुर्चीत बसून ठरवून काहीतरी वाचत असलेला दिसेल. जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातलं कर्तृत्व अधिक धारदार नेमकं बनवायला हे वाचन हे आपल्या हातातलं साधन आहे. आणि जीवनात असं स्थान बनलं पाहिजे त्या वाचनाचं की माझा श्वासोश्वास जितका नियमित चालू आहे, जितका सतत चालू आहे, जितका सहज चालू आहे, त्याच्यासाठी मी काही मुद्दाम कृत्रिम काही करतो आहे असं नाही आहे, थांब जरा मला श्वास घेऊ दे रे, चालूच आहे सतत, तसं आपलं अखंड वाचन चालू असलं पाहिजे. माझ्या मनात येणारी एक फार छान उपमा संगीताच्या क्षेत्रातली, लहरा धरणे असा प्रकार म्हणतात त्याला, की तो कलाकार बासरी असेल, गिटार असेल, सतार संतूर असेल किंवा व्होकल गायतोय तो काही विशिष्ट राग, तर त्याच्या मागे काही समान सूर अखंड चालू असतात. त्याला आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातला शब्द आहे की लहरा धरलाय, की पाठीमागे तो लहरा धरलाय. आपल्या जीवनात वाचनाने सतत असा लहरा धरलेला असायला पाहिजे. जीवनातलं त्या वेळेचं आपापलं म्हणून काही चालेल, चालूही राहू दे, पण असा सतत अखंड चालणारा मागचा सूर आहे की तो पुढे आपल्या चालू असलेल्या सर्व गोष्टींना असे एका सूत्रामध्ये गुंफून त्या सगळ्यांच्यामधनं हा ज्ञानाचा आनंदाचा अर्थ आपल्यापर्यंत पोचवते. असा वाचन म्हणजे आपल्या जीवनाचा लहरा धरलेला आहे. त्यासाठी अर्थात जाणीवपूर्वक जशी स्वतःला वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे, रीडिंग हॅबिट, तशी अंगी वाचनाची कौशल्य पण बाणवली पाहिजेत. रीडिंग स्किल्स हा एक स्वतंत्रपणे मोठा विषय आहे, पण त्याची काही मी थोडक्यात सूत्र म्हणायचं झालं तर ती सुद्धा अर्थातच आनंददायकच आहेत. शाळेमध्ये आपल्या इयत्ता 1ली 2रीमध्ये आपण मुळाक्षरं शिकलो, ती जोडून होणारे शब्द जोडून तयार होणारं वाक्य, आणि मग होती ती पाठ्यपुस्तकं म्हणून ती वाचायला घेतली. हे एक सहज प्रक्रिया तर आहेच, पण वाचनाच्या त्या सहज प्रक्रियेला जर वाचनाच्या कौशल्यांची जोड दिली आपण, तर वाचन आणखी प्रभावी पण होणार आहे आणि ते जास्त आनंददायक पण होणार आहे. त्याला फार छान शब्द आहे, वेगवान वाचन, उत्तम वाचन, फास्टर रीडिंग, बेटर रीडिंग. एका संज्ञेमध्ये दोन्ही शब्द येतात की आपल्या वाचनाचा जर वेग वाढला तर त्याचा अर्थ आहे असलेल्या वेळेचा आपण वापर जास्ती चांगला करतो. पण वाचनाच्या नुसत्याच वेगामागे नाही लागायचंय, ते जे वाचतोय त्याचं मला आकलन किती झालं ही वाचनाची गुणवत्ता आहे, क्वालिटी ही वाचनाची गुणवत्ता आहे. म्हणून पाहिजे दोन्ही, फास्टर रीडिंग आणि बेटर रीडिंग, या दोन्हीचा मेळ पाहिजे. आपण जगातल्या अनेकांच्या अशा अद्भुत कथा आपण ऐकतही असू की त्यांचं वाचन कसं प्रचंड चतुरस्त्र अनेकांगी होतं. त्यातलं एक उत्तुंग शिखर म्हणजेच स्वामी विवेकानंद स्वतः आहेत, की त्यांच्या वाचनाबद्दलच्याही अद्भुत कथा आहेत. भारत भ्रमणाच्या काळात हाथरस हे आत्ताच्या उत्तर प्रदेशमधले एक रेल्वे स्टेशन, तो काळ एक दिवसात एखादीच रेल्वे असायची, त्यामुळे काहीतरी झालं, उशीर झाला, त्यांचीच चुकली रेल्वे, आता पुढची उद्याच येणार, म्हणून मग स्टेशनवरच्याच प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर बसून राहिले होते. तो स्टेशन मॅनेजरही एक बंगालीच व्यक्ती होता. त्याचं काम संपलं, आता आजची शेवटची रेल्वे गेली म्हणून तो ऑफिस बंद करून निघाला.
त्याची नजर पडली असा सुनसान एकाकी प्लॅटफॉर्मवर असलेला एक कोणतरी भगव्या वेशातला साधू दिसतोय. कमी अधिक प्रमाणात भारतीय मनाला एक मुळामध्ये त्या भगव्या वेशाचं आकर्षण आहे. अलीकडचे काही नकारात्मक संस्कार आणि दुर्दैवाने त्या भगव्या वेशाचा गैरफायदा घेणारे काही ढोंगी आणि नालायक संस्कृतीचा द्रोह करणारी माणसं ही सोडा. या माणसाला हाही तर तो आपण स्वामीजींपाशी गेला आणि म्हणला की बोलायला सुरुवात झाल्यावर लक्षात आली की हे बंगालीच आहेत. तो स्टेशन मॅनेजरही म्हणाला आता पुढची रेल्वे उद्याच आहेत, काय करणार तुम्ही, माझ्याच घरी चला. असलं तर असं 2 खोल्यांचं घर. तो स्वतः स्वयंपाक करत होता. तो स्वामीजींना म्हणाला की बसा तुम्ही, मी स्वयंपाक करून येतो. काय असेल केलेला 1-1.5-2 तास लागले. बाहेर आल्यावर स्वामीजींना म्हणला क्षमस्व, जरा तुम्हाला बराच वेळ एकटं बसायला लागलं. तर विवेकानंद म्हणाले काय हरकत नाही आहे. ते म्हणाले हा जो आहे त्याच्या इथे पुस्तकांचा कप्पा होता, पुस्तकं होती. तर त्यातल्या त्यांनी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणजे विश्वकोश, की जो अलीकडे डिजिटल काळ येईपर्यंत एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचं एक ज्ञानाच्या क्षेत्रातलं एक स्थान होतं. तुम्हाला कोणताही विषय मूळ थोडक्यात समजावून घ्यायचा आहे तर त्या एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकातली त्या विषयाच्या नावावर जी एंट्री असेल ती पाहावाचा. तर स्वामीजी त्याला म्हणाले की मी त्याचा हा अमुक अमुक खंड काहीतरी 4था असेल 6वा असेल, स्वामीजी म्हणले हा मी वाचून काढला. आता तो साधू पुरुषांच्या बद्दल त्याला आदर होता पण येडा नव्हता तो. मध्ये 1-1.5 तास गेलाय. मी तिकडं काय भात असेल त्या दिवशी त्यांनी फिश केला होता का नाही मला माहिती नाही आहे. भात आणि मासा हे खास बंगाली भोजन आहे. पण ते जे काही तो करत असेल त्याच्यात तुम्हाला काय एडे बनवता का राव. तो बावळट नव्हता. तर तो असं धक्का बसल्यासारखा तो स्वामीजींना की काही काय बोलताय तुम्ही. तर स्वामीजी त्याला म्हटलं घे कुठलंही पान काढ आणि मला त्याच्यातलं तू विचार. त्यांनी खरंच असं कुठलं तरी एक पान काढलं, त्याच्यावरचा हा शब्द आणि जवळजवळ त्या एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकात आहे तसं स्वामीजींनी त्यांना सांगितलं. असाच एक प्रसंग अमेरिकेत सुद्धा नोंदवलेला आहे. एक त्यामध्ये वाचन वेग आहे आणि ते एकट्या स्वामी विवेकानंदांना जमतं अशा भ्रमात आपण नकोय राहायला. वाचन कौशल्य अंगी बाणवली, वाचनाचं रूपांतर योगामध्ये झालं आणि आपल्या जीवनात नियमित योग साधना असली तर आपल्यापैकी प्रत्येकजण सुद्धा ते गाठू शकतो. वाचन वेग कसा वाढवावा आणि जे वाचतो त्याचं आकलन पण कसं वाढवावं याच्या मागे एक सखोल शास्त्र आहे. समजा मी तुम्हाला त्यातल्या 2-3च काही फार अर्थपूर्ण संज्ञा आणि संकल्पना सांगतोय. एक म्हणजे आपण स्वतःकडे जर पाहिलं वाचताना तर बहुतेक जण पुटपुटत वाचत असतात. म्हणजे जे वाचतायत तर त्याच्यामध्ये ते शब्द व्यक्त होत असतात. तर काही जण तर प्रत्यक्षच पुटपुटत असतात. त्यानंतर त्याने असं म्हणलं, त्यानंतर त्याने असे याला आपला भारतीय शब्द आहे वैखरी वाणी, की वाणी की शब्द उमटत आहेत. पण दुसरा प्रकार आहे की ज्याच्यात शब्द उमटत नाही आहेत पण ओठ हलत आहेत. अगदी थोडे असतील फार तर, किंवा ओठ बंदच आहेत पण आतमध्ये जीभ हलते आहे. तू प्रत्यक्ष असे ध्वनी ऐकू येईल असे शब्द बोलत नाही आहेस पण ते वाचतोयस ते जिभेनी ओठानी इथले घसा व्होकल कॉर्ड या सगळ्यांनी ध्वनी उमटत नसेल पण तरी ते तू एक प्रकारे बोलल्यासारखं वाचतोयस, जणू बोलतोयस. आपल्या भारतीय विचार त्याला फार छान शब्द आहे मध्यमा वाणी. मध्यमा की वैखरीच्या पलीकडे. वैखरी म्हणजे घशातून प्रत्यक्ष उमटते आणि ध्वनी ऐकू येतो ती वैखरी. तर तसं नाही आहे पण तरी ते जे मी वाचतोय तो एक एक शब्द मी कुठेतरी मनात उच्चारत वाचतोय तो, याला सुद्धा. किंवा काही वेळा बोट फिरवत वाचतो आपण. जो मजकूर वाचतोय त्याच्या खालनं असं बोट नसेल तर काही वेळा असं पेन फिरवत असं हे सगळ्या गोष्टी वाचन वेग कमी करणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या. अंगी उत्तम वाचन वेग दोन्ही फास्टर आणि बेटर. तर शिकण्याचं कौशल्य डोळ्यांनी वाचायचं. ते घशानी, आवाजानी, जिभेनी, ओठानी नाही, असे थेट पुस्तकावर आपले डोळे आणि त्या पुस्तकाच्या काळ्यावर पांढरं जे केलंय
किंवा पांढऱ्यावर काळं, ते तिथून थेट आपले डोळे, त्याची रेटिनावर पडणारी प्रतिमा, त्याला असलेल्या नर्व फायबर मेंदूला देत आहेत आणि मेंदू ते वेगाने डिकोड करून आपल्याला अर्थ सांगतोय. याने वाचनाचा वेग कुठल्या कुठे वाढेल. कारण आपण जर असे ओठ, जीभ, घसा, व्होकल कॉर्ड आपल्या या हलत, तर वाचनाची प्रक्रिया आहे की आधी डोळे ते कागदावरचं चित्र मेंदूकडे नेत आहेत, मेंदू त्याचा अर्थ लावतोय आणि मग कर्मेंद्रियांना आदेश देतोय की आता हे उच्चार, ते घशातल्या ज्या वेगवेगळ्या ध्वनी व्यवस्था आहेत, आणि मग जीभ आणि ओठ, ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा वेळेचा अपव्यय आहे. पण जेव्हा आपण स्वतःमध्ये असं नजरेनीच वाचायचं, डोळ्यांनी वाचायचं, पुस्तकाबद्दल बोलतोय तूर्त मी, बाकी सांगायची गरज नाही आहे तुम्हाला, पण असं थेट पुस्तकावरचे आहे, ते जेव्हा आपण करू लागू तेव्हा आणखी एक प्रोसेस आपल्या लक्षात येईल. ते म्हणजे लहानपणी असेल, पहिल्यांदा मुलांना शाळेत जेव्हा अ ब क ड ग म भ न अ आ ई शिकवलं जाईल, तेव्हा आधी अक्षर, मग अक्षराला जोडून तयार होणारा शब्द, आणि मग शब्दांना जोडून तयार होणारी वाक्य, असा लहानपणचा प्रवास आहे लेखन किंवा वाचन शिकण्याचा. पण मग वाचन आपण करू लागू तसे किमान आपण एक एक पूर्ण शब्द उचलतो वाचताना, आणि मग मी माझ्या नजरेच्या एका टप्प्यात किती शब्द उचलू शकतो, याला इंग्लिश संज्ञा आहे स्पॅन, असा शब्द आहे त्याला, रीडिंग स्पॅन. की हे जे मी माझी नजर पुस्तकावर आहे, त्याच्यात मी एका वेळी एक शब्द पाहतोय का, दोन पाहतोय का, तीन पाहतोय का, एक पूर्ण ओळ पाहतोय का, दोन ओळी पाहतोय का, परिच्छेद पाहतोय का, अशी नजर टाकली की सगळं पुस्तकाचं पानच डोक्यामध्ये माझ्या जातं आहे आणि त्या वेगाने माझा मेंदू मला त्या पुस्तकाच्या पानाचा अर्थ सांगतोय. एक संज्ञा आहे रीडिंग स्पॅन. स्वतःवर जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा झाला तर तो वाढण्याचा आधी जाणीव करून घेतली पाहिजे. स्वतःकडे पाहत की मी किती सरासरी मिनिटाला किती शब्द वाचतो, त्याला म्हणायचं वाचन वेग, आणि त्या वाचलेल्यातले माझ्या किती लक्षात राहतात, यावरचे जर एक्सरसाइज असले आणि प्रत्यक्ष वर्गात कुठे शिकवत जे आपण आपल्या फाउंडेशन आणि प्रिपरेटरीमध्ये घेतो, तर मग असं वाचायला मजकूर देऊन दोन प्रकारे की हा एवढा मजकूर वाचून पूर्ण कर, तर घड्याळ चालू कर, स्टॉपवॉच, आणि हा एवढा मजकूर वाच, आणि तुला तो वाचायला किती वेळ लागला, आणि समजा तो मजकूर 1,500 शब्दांचा असला आणि तुला तो वाचायला किती वेळ लागला, तर शब्दसंख्या भागिले लागलेला वेळ म्हणजे तुझा वाचन वेग आहे. पण तिकडे जाण्याचा दुसरा पण रस्ता आहे, तो म्हणजे घड्याळ लावून 1 मिनिटभर वाचलं, तर घड्याळ लावून 5 मिनटं वाचलं, आणि मग काढलं की या 5 मिनिटात मी किती शब्द वाचले, त्याला 5नी भागलं. यातून आपल्याला सरासरी वाचन वेग कळतो. तो वाचन वेग हे काही एकदा फिक्स असलेला तो आकडा नाही आहे, सापेक्ष आकडा आहे. तो व्यक्ती सापेक्ष आहे, काल सापेक्ष आहे, विषय सापेक्ष आहे. म्हणजे आपलाच स्वतःचा वाचन वेग वेगवेगळ्या वेळांना बदलू शकतो, की आपण केव्हा वाचतो दिवसाच्या, ज्याला आपण आपला दिवसाचा प्राईम टाईम म्हणतो, त्यावेळी वाचत असलो तर आपोआप वाचन वेग वाढेल. पण जर दिवसाचा अनप्राईम टाईम, माझा निरुत्साहाचा वेळ, तर वाचन वेग कमी होईल. जो विषय आपल्याला आवडतो त्याचं वाचत असलो आपोआप वाचन वेग वाढेल. आणि नाईलाज आहे, नावडताय म्हणून काहीतरी घेतलं तर ते वाचन वेग कमी होईल, फिरेल, अक्षराशी फिरतील, आणि किती वाचत पुढे सरकलो तरी काही डोक्यावर प्रतिमा उमटणार नाही, सारखं मागे जावं लागेल. कथा, कादंबरी ह्याचा वाचन वेग जास्ती असू शकतो. पण ज्याचं नाव आहे नॉन फिक्शन, आणि मी त्यातलं काहीतरी विज्ञान वाचतोय, मी गणिताचं वाचतोय, शास्त्र तंत्रज्ञानाचं वाचतोय, असा आहे सापेक्ष. पण तो आपल्यापुरता सरासरी काढू शकतो की माझा हा वाचन वेग आहे. आणि वर्गात एक्सरसाइज घेतले तर मग ते जे वाचलं त्यावर आता प्रश्न विचारले गेले.
आणि समजा तुझा निघाला वाचन वेग निघाला 500, मिनिटाला 500 शब्द, तर मी सरासरी म्हणेन पुस्तकाची 2 पानं, की वाचतोय ती एका मिनिटात पुस्तकाची 2 पानं. 500ला मोठा मानला जातो. साधारण संकेत हा आहे की 150 शब्द हा एक साधारण सरासरी. फक्त मी सांगणार आहे की तो कमी आहे. शास्त्रशुद्ध प्रयत्नांनी वाढवता येतो आणि तो 150चा 200, 250, 300, 400, 500, 700 होऊ शकतो हे निश्चित आहे. तर त्यामध्ये मी एका नजरेत किती शब्द घेऊ शकतो ह्याला म्हणायचं स्पॅन. मग आपल्या लक्षात येईल की असे मी समजा आत्ता एका नजरेत मी एकच शब्द घेतोय, त्याचा अर्थ मी तो पाहिला आणि मग माझी दृष्टी पुढच्या शब्दाकडे गेली. तो पाहिला आणि पुढच्या शब्दाकडे गेली. तो पाहिला आणि पुढच्या. हे जे एका शब्दाकडून दुसऱ्या शब्दाकडे जाणे, डोळे, नजर, याला इंग्लिश शब्द आहे स्विंग, लंबक. स्पॅन म्हणजे आवाका, की एका नजरेत मी किती पाहिले. आणि तेवढे झाल्यावर पुढच्याकडे जाताना माझ्या नजरेचा लंबक असा एकदा झोपाळ्यासारखा या टोकाकडून त्या टोकाकडे जातो. आणि शिवाय जेव्हा ओळ पूर्ण होते तेव्हा ती पूर्ण ओळ झाल्यावर इकडच्या मोठ्या शब्दाकडे, पहिल्या, म्हणजे असं त्याला झेड येईल तो, की अशी ओळ वाचली आणि नजरेचा लंबक तिकडून पुढच्या ओळीच्या पहिल्या शब्दाला आणि मग ती पुन्हा ओळ, असं मिळून झेड. आपण हे लक्षपूर्वक करू शकतो एक्सरसाइज करून, की माझा तो स्पॅन वाढला पाहिजे. स्पॅन जेवढा वाढेल तेवढे लंबक कमी होतील. आत्ता मी नजरेमध्ये एकावेळी एक शब्द घेत असेल तर माझे लंबक तेवढे वाढले. पण एकाच्या जागी माझे 2 शब्द आता मी घेऊ लागलो तर लंबक निम्म्यावर आले. 3 घेऊ लागलो 1/3 आले, 4 1/4. हे करत करत हे खरंच शक्य आहे. उदाहरणार्थ आपण जर वर्तमानपत्र वाचत असलो तर त्यातला कॉलम असा छोटा असतो. मग तो शिकण्याचा आपला एक्सरसाइज म्हणून करता येईल की मला तो वर्तमानपत्रातला जो कॉलम आहे तो एका वेळी पूर्ण कॉलम वाचता आला. असं करत पुस्तकाची जी सरासरी, ज्याला हाफ डे मी म्हणतात आकार, त्याची बा मला पूर्ण ओळ वाचता येते, मग पूर्ण परिच्छेद वाचता येतोय. असं करत वाचनाचा वेगही जास्ती आणि वाचनाचा आकलनही जास्ती. एक्सरसाइज असतो की 1,500 शब्दातला लेख वाचला असतो, तुला 3 मिनटं लागली म्हणजे तुझा वाचन वेग आला 500. आता त्याच्यावर 10 प्रश्न विचारले तुला, आत्ता वाचून झालंय, आता बैस आणि त्याच्यावरचे 10 प्रश्न लिही. आणि जर मला त्यातल्या 6 प्रश्नांची बरोबर उत्तरं आली पण माझी 4 उत्तरं चुकली, तर त्याचा अर्थ आहे की माझ्या वेगाच्या 60% आकलन आहे. म्हणजे माझा वाचन वेग झाला 500 पण मग माझा आकलनाचा वेग झाला 300. जसा वाचन वेग वाढवता येतो तसं वाचनाचं आकलन पण वाढवता येतं. ही सगळी सूत्र अंमलात आणून डोळ्यांनी वाचणे किंवा त्यातला हा जो आवाका किंवा लंबक या संज्ञा मी सांगितल्या. आणि तरी मी या मुद्द्यावरच्या शेवटी मी म्हणेन की मुळात एकदम सिंपल गोष्ट आहे की वाचनाचं कौशल्य अंगी बाणवायचं आहे आणि वाचनाची सवय, गोडी, आनंद अंगी बाणवायचा आहे ना. वाचत सुटा, इतकं सोपं आहे. वाचत सुटा. तुम्हाला जे वाचायला आवडतं त्यांनी सुरुवात करा. की जर ठरवलं की मला जोपासायची आहे ही सवय, ही गोडी, हा त्यातला आनंद, तर सुरुवात करताना जे तुम्हाला आवडतं मनापासून त्यांनी सुरुवात करा. आणि एकदा त्यांनी सुरुवात केली की तुम्हाला जे आवडतं त्याच्या इतर विषयांशी असलेल्या लिंक आपोआप लक्षात येणं चालू होईल. की त्यामुळे मला फिजिक्स आवडतं पण अचानक लक्षात येईल की त्याचा तत्त्वज्ञानाशी संबंध आहे. कोणी म्हणेल मला इतिहासा विषय आवडतो, इतिहासाचा संबंध आहे असा जगातला एकही विषय नाही. पदार्थांचा पण इतिहास असतो, कलेचा पण इतिहास असतो. आपण रोजचा पेपर वाचतो तो कालचा इतिहास आहे, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा. असं तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही विषय धरला तरी तो घेऊन जसे वाचनाच्या खोलात जाऊ लागाल तसं तुम्हाला त्याच्या चतुरस्त्र विषयांशी असलेल्या लिंक लक्षात येतील
आणि आपोआपच त्या वाचनातली गोडी घेत तुमचा प्रवास त्या ज्ञानाचा आनंद, वाचनाच्या योग आणि त्या योग साधनेच्या द्वारे होणारा आनंद या दिशेने आपला होईल. बऱ्याच वर्षांपूर्वी सहज एक वाक्य माझ्या पाहण्यात आलं, मला आवडलंच ते त्यावेळेला. मूळचं वाक्य आहे इंग्लिशमध्ये, पण ते वाक्य आहे की ज्या घरातला टीव्ही पुस्तकाच्या शेल्फपेक्षा मोठा आहे त्या घरापासून सावध राहा. Beware of the home whose TV is bigger than the bookshelf. म्हणजे आपण टीव्ही या माध्यमाला कमी लेखतो तसं नाही आहे, पण अखंड ज्ञान आणि आनंद साधनेचं मुख्य साधन ते वाचन आहे. आणि मग आपला स्वतःचा आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकांचा संग्रह, ती पुस्तकंसुद्धा नीट ठेवलेली आणि कोणती वाचायची आहेत, ती कोणती संग्रहित असं ठेवून माझं बुकशेल्फचं रूपांतर बुक वॉलमध्ये, आणि असलं तर अख्खी बुक खोलीमध्ये, असलं तर अख्खं बुक आपली लायब्ररी अशामध्ये. कारण की त्या त्या संस्कृतीच्या विकासाचं एक फार महत्त्वाचं लक्षण वाचन आणि ग्रंथव्यवहार हे आहे. अर्थशास्त्रामध्ये आपण म्हणतो की देशाचा GDP किती आहे, सकल राष्ट्रीय उत्पन्न, ते दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, वाढायला पाहिजे, बरोबर आहे, मान्य आहे सगळं. पण आता अर्थशास्त्रसुद्धा म्हणू लागलं आहे की विकास नुसता पैसे किंवा भौतिक भाषेत मोजता येणार नाही. तो जो काही भौतिक विकास झाला आणि भौतिक संपत्तीत भर पडली आणि त्या संपत्तीचंही समाजामध्ये समतापूर्ण वाटप होऊ शकलं, व्हावं ते सगळं, पण ती वाटचाल मूळ ध्येय काय आहे? मानवी जीवनाची दुःखातून मुक्ती आणि सुखाकडे वाटचाल. तर ते सगळं भौतिक ते झालं, तू सुखी झालास का जीवनात? तुझी काही वाटचाल सुखाकडे व्हायला झाली का? हा नुसता भावनिक मुद्दा नाही आहे. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आता संज्ञा सांगतं GDPच्या जागी GNH, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, की विकासाचं खरं मोजमाप नुसती भौतिक संपत्ती निर्माण किती झाली आणि तिचं समाजामध्ये वाटप कसं झालं, जबकि मी पुन्हा म्हणतो की ते पाहिजेच, पण विकासाचं खरं परिमाण आहे की मानवाची सुखाकडे, मानवी जीवनातलं खरं सुख, टिकणारं सुख, शाश्वत सुख, चिरंजीव सुख. भारतीय विचारांनी शिकवलं की ज्ञान हे ते सुख आहे आणि अंतिमतः तुला होणारं आत्मज्ञान हे सर्व ज्ञानांचं ज्ञान आहे. तिकडे किती वाटचाल झाली, म्हणजे आनंदाकडची वाटचाल, ती त्या वाचनाद्वारे व्यक्त होते की या संस्कृतीचा व्यवहार, त्यामध्ये ग्रंथ व्यवहार सुद्धा. आपण पाश्चिमात्य किंवा विकसित देशांच्या भौतिक विकासाने अनेकदा आपण भारावले जातो, तसा तो आता आपल्या देशातही दिसू लागलाय वेगाने. पण तो पाश्चात्यांचा विकास पाहताना आपण काहीसे विसरतो किंवा मुद्दाम लक्षात ठेवलं पाहिजे की विशेषतः गेल्या 300-350 वर्षात तर त्या भौतिक विकासा इतकीच प्रचंड सखोल ज्ञान साधना सुद्धा त्या संस्कृतींनी केलेली आहे. ती जी ग्रंथांच्या द्वारा व्यक्त होणार, तर माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाचनाची सवय, आवड, गोडी हे देशाच्या विकासाचं एक लक्षण आहे. कुठेही ST स्टँडवर, रेल्वेमध्ये, एअरपोर्टवर लोक आपापली काय बस, रेल्वे किंवा विमानाची वाट पाहतात, त्यावेळी ते काय करतात? मी माझ्या जगाच्या प्रवासात हे अनुभवलेलं आहे अनेक वेळा की असा न्यूयॉर्कमधलं माझं काम संपवून एका बसनी मला न्यू जर्सीतल्या एका गावात त्या घरी पोचायचं आहे आणि सकाळच्या वेळी मी त्याच बसनी आलो आहे. मी हे जाणवलेलं आहे खूप वेळा की असं प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी पुस्तक किंवा पेपर आहे आणि बसले बसमध्ये की बसमध्ये शांतता असते, पण जो तो आपापलं वाचत बसलेलं असतं. हेच रेल्वे स्टेशन, हेच एअरपोर्ट. मग भारताच्या, त्यातल्या महाराष्ट्राच्या सामूहिक संस्कृतीचा विचार करताना मग दुःख वाटतं की हे प्रमाण कमी आहे
आपण तोंडाळ जास्त, वचवच, जरा मिळाली संधी की अखंड वचवच. पण ही जर ग्रंथ व्यवहाराची ही संस्कृती, त्याचं एक रूप आहे वाचनालय, ग्रंथालय, त्याची समृद्धी, आणि पुस्तकांची दुकानं. बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीनुसार आता हे काहीसं बदलत चाललेलं आहे. पण जपानमध्ये असू दे, नॉर्वे, स्वीडन किंवा डेन्मार्क, प्रत्येक छोटा छोटा देश आहे. प्रत्येक देशाची लोकसंख्या 50 ते 60 लाखाच्या मध्ये आहे. मी त्याचं कायम वर्णन केलेलं आहे की अख्खे देश 50 ते 60 लाखांचे आहेत. मुंबईच्या फुटपाथवर झोपणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा मोठी आहे. पण या कथित विकसित देशांच्या बाह्य भौतिक विकासा इतकंच महत्त्वाचा आहे हा ज्ञानाचा व्यवहार, त्यामध्ये ग्रंथांचा व्यवहार. आणि तिथे त्यांना आपापल्या भाषेबद्दल सुद्धा न्यूनगंड नाही. लोकसंख्या 50 आणि 60 लाख असल्या तरी नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क यांच्या आपापल्या भाषेतली अनेक पुस्तकं सतत प्रकाशित होत असतात. त्यातली इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, इटॅलियन इत्यादीमध्ये भाषांतरित होत असतात. आणि या सर्व भाषांमधली नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्कच्या भाषेमध्ये रूपांतरित होत असतात. कारण तो जो पुस्तकांचा व्यवहार आहे तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा चालला पाहिजे. याचा अर्थ आहे पुस्तकं काही किमान खपली पाहिजेत, म्हणजे तेवढी वाचणारे असले पाहिजेत, तर तो ग्रंथांच्या व्यवहाराचा गुणाकार होणार आहे. कुठेतरी हा भाषेचा न्यूनगंड हा सध्यामुळे भारताला आणि त्यातल्या महाराष्ट्राला काहीसा शाप जास्ती असल्यासारखं आहे. जपानमधल्या त्या एका प्रवासात टोकियोमध्ये मी माझ्या यजमानांना विचारलं की मला सगळ्यात मोठं पुस्तकाचं दुकान मला पाहायचं आहे. तर टोकियोचं जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे तिच्या समोर दोन्ही बाजूला 8 लेन असा प्रचंड महारस्ता आहे. आणि त्याच्या दोन्ही बाजूंना 8-8 मजली बिल्डिंग आहेत. अख्खं पुस्तकाचं दुकान, 8 मजली बिल्डिंग म्हणजे पुस्तकाचं दुकान. आणि छान मांडणी, कलात्मक मांडणी. तुम्हाला तिथे पुस्तकं शोधायला सुद्धा माणसं, स्त्री पुरुष, कार्यकर्ते, एक विशिष्ट जॅकेट घातलेले असे तिथे आहेत. आणि तुम्ही जर म्हटलात मला अमुक विषयाचं पुस्तक हवं आहे, तर तो जो दुकानातला तो तुमच्याशी त्या पुस्तकावर गप्पा मारत तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो, असं काढून देतो की हे ते पुस्तक आहे, अशी तुमच्याशी चर्चा करू शकतो. मी जपानच्या त्या 8 मजली पुस्तकाच्या आणि असे एलिव्हेटर्स पण आहेत वरच्या मजल्यांवर जायला. तर मी पाहिलं की सगळी जॅपनीजच पुस्तकं, ते जॅपनीज स्क्रिप्टमध्ये. मग माझं तेवढं नाही शिक्षण झालेलं जॅपनीजमधलं, म्हणून मी त्याला सहज विचारलं की इंग्लिश पुस्तकं कुठं आहेत. त्याने असं एरंडेल प्याल्यासारखं तोंड केलं आणि म्हटलं हो इंग्लिश, असं त्याने अत्यंत तुच्छतेने हात केला. 8व्या मजल्यावरच्या एका कोपऱ्यात मिळेल. मग ती जॅपनीजमधली सगळी पुस्तकं मला अनोळखी, पण ती मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवरची होती. हाही न्यूनगंड कुठेतरी आपल्यात आहे की ज्ञान मिळवायचं म्हणजे इंग्लिशच आलं पाहिजे आणि इंग्लिशच वाचलं पाहिजे. आणि आमच्या भाषेत कुठं आमचं ज्ञान आहे. गेल्या 300-350 वर्षात तर जणू सगळं नवज्ञान तिकडे पश्चिमेत तयार झालं. आमचं काम आहे फक्त त्याची आंधळी कॉपी करायची, ती सुद्धा त्याच भाषेत. आमच्या भाषासुद्धा समृद्ध आहेत हे आत्मभान आपल्याकडे सध्या कमी पडतंय. ते जपानला नाही पडलं. त्यांनी बालवाडीपासून मेडिकल, इंजिनिअरिंग आणि PhD सकट सगळे विषय जॅपनीजमध्ये आहेत, जॅपनीजमध्ये करता येतात. पण मी खरंच गेलो 8व्या मजल्यावर. खरंच 8व्या मजल्याच्या एका कोपऱ्यात असे 2 शेल्फ होते आणि बेस्ट सेलर ज्याला म्हणतात अशी आपली काही थोडीशी पुस्तकं तिथे ठेवलेली होती. समृद्धीचं लक्षण केवळ पैसा हे नाही, तो पाहिजे ह्यात काही शंकाच नाही. पण संस्कृतीची समृद्धी, कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यक्त होते तेव्हा संस्कृती समृद्ध होते. समृद्ध संस्कृतीचं असं निश्चितपणे एक मुख्य क्षेत्र हे वाचन हे आहे. मला आनंदच असतो की अशी माझी वाचन यात्रा अखंड चालू असते. मूळच्या वरदान लाभल्यासारखं उत्स्फूर्तपणे
पण एकदा आपल्यामध्ये हे वरदान आहे हे लक्षात आल्यावर त्याची केलेली जोपासना, त्यामध्ये निर्णायक घटक आहे स्वतःला या भारत देशाचा कार्यकर्ता म्हणण्यामध्ये, की आपलं करिअरच काय, जीवनात आपल्याला काय करायचं आहे. तर पडलेलं स्वप्न वयाच्या 15व्या वर्षीच भारत मातेची सेवा. तेव्हा मी डिग्री कोणती घेईन आणि मग नोकरी कोणती करीन आणि मग मला पैसा, पद, सत्ता, कीर्ती काय आणि कशी मिळेल ह्याचा मी विचारही केलेला नाही कधी. पर्स्पेक्टिव्ह की त्याकडे बघतोय ते भारत देशाचा कार्यकर्ता या नात्याने. आणि मग जी आपली ज्ञान साधनेची आपली व्याख्या आहे, भारतीय व्याख्या आहे, यह क्रियावान स पंडितः, की पंडित विद्वान कोणाला म्हणायचं, खूप वाचलंय, खूप पाठांतर आहे, खूप स्मरण उत्तम आहे, बोलू सुद्धा फार तर शकतो उत्तम केवळ, तर ते जे सगळं करू शकतो त्याचा आदरच आहे, त्याला कमी लेखायचं नाही आहे. पण आपल्याला भारतीय विचार सांगतो की समाजाच्या प्रश्नामध्ये जो कृतिशील आहे तो खरा पंडित. यह क्रियावान स पंडितः. मी ती व्याख्या स्वतः करता आखून घेतली. म्हणून माझ्यातला तो कार्यकर्ता, त्याचा अभ्यास पण जबरदस्त पाहिजे आणि तितक्याच जबरदस्त अभ्यासासहित तो समाजामध्ये समाजाच्या लोकांच्या प्रश्नांवर तो काम करताना सुद्धा दिसला पाहिजे. ही मी स्वतः करता स्वीकारलेली, स्वतः करता ठरवलेली जबाबदारी. माझं वाचन सुद्धा आधी उत्स्फूर्त, चतुरस्त्र, चौखूर, खाखा सुटल्यासारखं वाचणे, हे पण वाचायचं, हे पण वाचायचं, हे पण वाचायचं करत करत केव्हा तरी तिला एक आपोआप सूर प्राप्त होतो. मग तो मुख्य सूर आहे मेंदूत धुमसणारा भारत घेऊन. माझं तर म्हणणे वाचनच काय, मी जगतो ते सुद्धा फ्रेमवर्क आहे की मेंदूमध्ये धुमसणारा भारत घेऊन, की जे चालू आहे ते चिंतन, आपल्याकडून होणारं थोडंसं काम आणि वाचनाच्या माध्यमातून करण्याची अखंड ज्ञानसाधना, हिची फ्रेम आहे भारत. आणि मानवी जीवनाच्या सर्व अंगांनी हा भारत देश मला कळून मी माझ्या परीने कृतिशील पाहिजे, असा तो कार्यकर्ता समृद्ध होण्यासाठीचं वाचन आहे. जीवनातल्या त्या त्या विषयाचा त्याचा अभ्यास तो सखोल पाहिजे. पुढे सरकू तसे जसजसे नवे नवे विषय येतील तसे ते आपणहून अभ्यास करता आला पाहिजे. समोर येणाऱ्या कोणत्याही नव्या विषयाचा अभ्यास याचं पहिलं साधन आहे त्या विषयावरचं सर्वात उत्तम, सर्वात बेसिक समजलं जाणारं पुस्तक शोध आणि ते वाच. या कार्यकर्ता वृत्तीमधून चाललेली वाचन यात्रा अखंड आहे आणि म्हणून ती आनंददायक आहे. आता सुद्धा कोणतेही नवे जर विषय समोर आले आणि अरे तो होऊ लागला चर्चा, किंवा मला माझ्या अभ्यास चिंतनामध्ये जाणवलं की हा एक नवा विषय आहे, तो जाणून घ्यायचा, तर सुदैवाने तर आता तर डिजिटल माध्यमांनी सोपं करून ठेवलं की त्यावरचं सर्वात उत्तम, सर्वात बेसिक, सर्वात ऑथेंटिक पुस्तक शोध. सध्या एका बाजूला खूप चर्चा चालू आहेत की डिजिटल माध्यमांच्यामुळे माणसांचा आणि त्यातल्या विशेषतः नव्या पिढीचा अटेन्शन स्पॅन कमी होत चाललं आहे. की ते एखादा विषय हाती घेतला तर नीट एकाग्र चित्ताने त्या विषयाच्या, कारण डिजिटल माध्यमासारखं क्लिक करणे की हे आलं की त्या एका क्लिकमधनं दुसऱ्या क्लिककडे, दुसऱ्यामधनं तिसऱ्या क्लिककडे, किंवा पहिल्यांदा जसे कॅल्क्युलेटर नावाचा प्रकार आला आणि तुम्हाला कुठलीही बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार करायचा आहे तर स्वतः बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार शिकण्याची गरजच नाही आहे. कॅल्क्युलेटरवर ते आकडे दे, 12,335 गुणिले 7,811 करत बसायची गरज नाही आहे. तो आकडा दे 12,335 गुणिले नावाची खूण टॅप कर, पुढचा आकडा दे आणि इज इक्वल टू टॅप कर, की तो खाडकन तुम्हाला सांगतो. पण मग त्यापायी समाजातल्या जाणकारांनी एक निरीक्षण नोंदवणं चालू केलं
की आता नव्या पिढीला गणिताच्या ह्या ज्या बेसिक कृती आहेत, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, त्यांना धड करताच येत नाहीत. किंवा निदान परवापर्यंत आधी आ इ उ किंवा ABCD असं शिकावं तरी लागायचं. पण आताच्या पिढीचा सगळा व्यवहार कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, आपला मोबाईल, याच्यावरच्या की फक्त दाबायच्यात. आणि पूर्ण हॅपी बर्थडे पण म्हणायचं नाही आहे. HBD, TC, GN करत करत ही जे लेखन की ज्याद्वारे वाचनाची सुद्धा, तर सध्या याची चर्चा आहे. लिहिले गेलेले अनेक पुस्तकं आहेत या मध्यवर्ती कल्पनेची. त्यातल्या एकाचं तर प्रत्यक्ष नावच ते आहे, इज इंटरनेट मेकिंग अस डम्ब. की आपल्याला ही जी सगळी डिजिटल टेक्नॉलॉजी आहे ही आपल्याला मद्दड बनवते आहे का, बथड बनवते आहे का? कारण हवं आहे ते सगळंच तिथे. तुला कुठलाही जरी प्रश्न पडला तरी त्याचं उत्तर ताबडतोब तिथे आहे. आता जसा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका होता तसा आता म्हणे विकिपीडिया आहे, जो माझ्या मते विश्वासार्ह नाही आहे, पण तो आहे. किंवा गुगल हे आता नुसतं कंपनीचं नाव राहिलेलं नसून ते इंग्लिशमधलं क्रियापद पण बनलं की कुठल्याही विषयाची माहिती शोधणे म्हणजे गुगल. की तुला काही प्रश्न पडला आहे, गुगल. उद्या कोणाची तरी भेट आहे आणि त्या व्यक्तीविषयीची माहिती आधी मिळवायची आहे, गुगल. पण त्याचा चित्ताचं अवधान किती टिकू शकतं आणि तुझं चित्त एकाग्रपणे एखादा विषय हाताशी धरला की त्याच्या खोल जाऊ शकतं का, यापुढे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि सायकॉलॉजीतला सुद्धा एक शब्द आहे अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्ह, ADHD असं एका सायकॉलॉजीतला सिंड्रोम आहे की नव्या पिढ्या अशी एका विषयावर चित्त एकाग्र करू शकणाऱ्या होत नाही आहेत. अटेन्शन डेफिसिट त्याची एकाग्रतेची तुटवडा आहे. आणि असं हायपर ॲक्टिव्ह की एका लिंकमधनं दुसऱ्याकडनं तिसऱ्या कुठलाच एक विषय नीट धरला आणि त्याच्यामध्ये तो सखोल गेला असं होणार नाही. मग यालासुद्धा उत्तर वाचनच आहे. आणि ते वाचनच आता आपल्याला डिजिटल टेक्नॉलॉजीद्वारा आणखी आनंददायक होऊ शकतं. आता वाचनाची ॲप आली, ॲमेझॉननी किंडल काढलं. मी पहिल्यांदा त्याचा केला माझ्यावर प्रयोग, पण वैयक्तिक तरी माझा निष्कर्ष आहे की असं प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यातला जो आनंद आहे तो त्या किंडलवर वाचण्यात नाही आहे. हे वैयक्तिक असू शकेल, मला मान्य आहे. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, की माझ्या लहानपणी आणि वाढत्या वयामध्ये आधी ती पुस्तकाशी वाचायची हार्ड कॉपी सवय लागल्यामुळे आता ते किंडल, त्याच्यावरचे ते डिजिटल ब्लॅकलिट जरी असला आणि त्यामुळे माझा रात्री गाडीतून प्रवास चालू आहे तर ड्रायव्हर त्याचं काम करत असतो, मी माझं काम करत असतो, वाचन चालू आहे. पण माझा अनुभव आहे की त्या डिजिटल शब्दांनी जे न्यूरल नेटवर्क तयार व्हायला पाहिजे ते कुठेतरी कमी होत आहे. शिवाय जे हातात पुस्तक तर ते अंडरलाईन पण करता येतं. हातात असं पुस्तक हा एक फील आहे. किंडल म्हणजे ते फक्त एक डबडं आहे हाताशी, पुस्तक कुठले असलं तरी तेच आहे. पण हातात पुस्तक तर किती पानांचं आहे, आपलं किती वाचून झालं आहे, आता उरलं आहे किती. किंडलमध्ये हे सगळं कळत नाही. त्याचे तुमचं चालू आहे तेवढं पान किती वाचून झालं. किंवा एखादं पुस्तक वाचायला घेतलं, काही कारणामुळे मध्ये थोडा वेळ गेला आणि म्हणून आता पुन्हा आता जरा लिंक जुळायला आपण मी आधी काय वाचलं असं सहज चालतो. किंडलमध्ये ते अवघड आहे, अशक्य नाही आहे पण अवघड आहे. किंवा अंडरलाईन करतो. मला माहिती आहे डिजिटल टेक्नॉलॉजीने सगळं केलं आहे, पण जी प्रत्यक्ष पुस्तकातली मजा आहे ती मला तरी वैयक्तिक किंडलमध्ये वाटत नाही. वाचून झालं की ते पुस्तक लायब्ररीत जातं, पुढे संदर्भ म्हणून वापरता येतो, दुसऱ्याला देता येतं, हे वाच बरं का, हे जरूर वाच बरं का. हे सगळं यातला जो आनंद आहे तो माझा तर आनंद अजूनही असं मूळचं ते पुस्तक वाचण्यामधलाच चालू राहतो. आणि कार्यकर्ता ह्या पर्स्पेक्टिव्हनी सुरू केलेलं वाचन मला ज्ञानाकडे घेऊन जातं. की समोर विषय धरला तर मला तो विषय कळला पाहिजे यासाठीचा अभ्यास. समजा 1990च्या दशकात जेनेटिक्स आणि जेनेटिक इंजिनिअरिंग नावाचा विषय समोर येऊ लागला पहिल्यांदा. त्यावेळी मी शासकीय यंत्रणेत काम करत होतो. तरी माझं काम आहे की हा जर एक मानवतेसमोरचा नवा विषय तर मला तो कळला पाहिजे. मग वाचनाविषयीची माझी आचारसंहिता आहे
किंवा कामाची पद्धत आहे की आता जो विषयाला हात लावायचा आहे त्याचं एखादं मूलभूत पुस्तक जरा आधी शोधून काढून मला कळलेलं पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा माझा वैयक्तिक दृष्टिकोन असतो, शक्यतो त्यावर काही मराठीत कोणी लिहिलंय का ते कळलेलं पाहिजे. तर आनंदाचीच गोष्ट म्हणजे माझाच एक शास्त्रज्ञ मित्र, आणि दुःखाची गोष्ट म्हणजे तो लवकर गेला आणि त्यामध्ये महाराष्ट्राने आणि देशाचा तोटा आहे, असा पुणे विद्यापीठातच जेनेटिक्स शिकवणारा अशोक पाध्ये स्वतः शास्त्रज्ञ होते. त्यांनी मराठीमध्ये जेनेटिक्सवरचं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे गोल गोल जिने. ज्यांना थोडंसुद्धा जेनेटिक्स माहिती आहे त्यांना त्यातली गंमत लक्षात येईल की वॉटसन आणि क्रिक आणि खरी तिसरी एक महिला शास्त्रज्ञ आहे मेरी रोझलिन फ्रँकलिन, यांनी जो शोधला DNA आकार माणसाचा, तो असा एकमेकाला क्रॉस होत जाणारे, त्याला डबल हेलिक्स असं नाव दिलं. तर म्हणजे ते जणू जिने आहेत आणि त्याच्यावर ही जी मूळची प्रोटीन्स आहेत ATCG, ॲडोनाईन, थायसो वगैरे त्याची नाव आहेत, मी त्याच्या नादात पडत नाही, ATCG, आणि ते ATशी जुळतं आणि CGशी जुळतं, हे मी क्रमाने लक्षात ठेवण्याकरता आहे. तर त्याच्या असे हा जो डबल हेलिक्स आहे त्याच्यात असे शिडीची पायरी असावी तशा आहेत. आमच्या ह्या मित्रांनी डॉक्टर अशोक पाध्येनी जे जेनेटिक्सवर पुस्तक लिहिलं त्याला मराठीतनं त्यांनी नाव गोल गोल जिने. आणि मग मला जो स्वतः जेनेटिक्समधला मूळचा, म्हणजे मी फ्रान्सिस क्रिकची मूळचं जेनेटिक्सवरचं पुस्तक आणि हा डबल हेलिक्सचा शोध त्यांनी कसा लावला हे वाचलं आहे. जी जोडी वॉटसन आणि क्रिक, फ्रान्सिस क्रिक त्यातला ब्रिटिश आहे आणि वॉटसन अमेरिकन आहे, पण या वॉटसननी लिहिलेली मोठी 2 पुस्तकं DNA ही सुद्धा मी वाचली आहेत. आत्ताच्या जगातला एक जेनेटिक्समधला थोर शास्त्रज्ञ मानला जातो मॅट रिडले, याची अनेक आहेत पुस्तकं जेनेटिक्स नुसत्यावरची, पण असा एक धागा धरून सुरुवात केली तर त्या विषयाच्या खोल जायला त्यातल्या मूळच्या तज्ज्ञाचं मूळचं काम वाचायचं, ही मेथोडॉलॉजी किंवा आचारसंहिता, कामाची पद्धत, की ते मूळचं वाचायचं. यातून समृद्ध होत गेलो. सध्या AIचा जमाना आला. मला बऱ्याच काळापूर्वी जाणवलंच की येत चाललाय AIचा जमाना. तर चाणक्य मंडल पुरतं तर आपल्याला बोलायला आनंदच आहे की असा AI मधला खऱ्या अर्थाने जागतिक तज्ज्ञ म्हणावा असा, मुळे चाणक्यमध्ये ट्रस्टी आहे, शिकवतो, लिहितो असा डॉक्टर भूषण केळकर. भूषणचं 1995 AI विषय घेऊन PhD आहे 30 वर्षापूर्वी, आणि त्यांनी सोप्या मराठीमध्ये हे AI आणि त्याचे समाजावरचे परिणाम याचं लेखन केलं आहे. आणि त्याचं एक पुस्तक, त्याचं नाव इंडस्ट्री 4.0. हे मराठीतून AI या विषयावर केलेलं लेखन. पुढे त्यांनी स्वतः पण आणि वेळोवेळी काही सहकाऱ्यांबरोबर अनेक पुस्तकं केलीच आहेत, पण त्यातलं इंडस्ट्री 4.0 एक विलक्षण उत्तम पुस्तक. माझ्या वाचन आणि चालण्यामध्ये जे कोण काय वाचताय विशेष, इकडेही मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यातनं ठरवतो की मी पण आणखीन काय वाचलं पाहिजे. आणि ते करताना मी काय वाचतोय हे सुद्धा मी वेळोवेळी मांडत असतो. तर मी एकेवेळी वाचलं, बिल गेट्सनी शिफारस केली एका पुस्तकाची. या पुस्तकाचा लेखक आहे सलमान खान, पण तो आपला इकडा बॉलिवूडचा बिनशर्टवाला सलमान खान नाही, चांगला सलमान खान, ज्याची अमेरिकेमध्ये खान अकॅडमी नाव आहे आणि डिजिटल शिक्षणावरचं मूलगामी काम त्यांनी केलं. तर एकेवेळी बिल गेट्सनी शिफारस केली होती की त्या सलमान खान यांचं नवं पुस्तक आलंय, AIचा शिक्षणावर काय परिणाम होईल, हाऊ AI विल अफेक्ट एज्युकेशन. या अर्थाचंच नावच आहे, शीर्षकच आहे त्या पुस्तकाचं. बिल गेट्सनी तसं. मी ते ऑर्डर करून मुद्दाम मिळवलं आणि वाचलं, आणि माझं मत बनलं की उगाचच बढा चढा के या पुस्तकाची एक प्रतिमा तयार करण्यात आली आहे. मी अनादर न बाळगता सांगतोय की मला तर काही त्या पुस्तकामध्ये काही मूलभूत काही मिळालं असं वाटलंच नाही मला. फार मी अपेक्षेने की हे बिल गेट्सनी शिफारस केलेलं पुस्तक
त्याचा सुद्धा लेखक स्वतः खान अकॅडमीचा सलमान खान, की ज्याची पूर्वीची पण आहेत पुस्तकं, ती मी वाचलेली आहेत, ती उत्तमच आहेत. आणि प्रत्यक्ष पुस्तक या नावाचं, की AI शिक्षणावर काय परिणाम होईल. आपल्या परीने चाणक्य मंडल परिवार चालवताना मी सुद्धा पुढची दिशा आणि चाणक्य मंडलला काय काम जमलं पाहिजे तर आपण करतो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला AIचं उपयोजन ॲप्लिकेशन करून आपण हे शिक्षण उत्तम दर्जाचं, शिवाय कमी खर्चामध्ये सर्वांना परवडेल असं आपण कसं. मला वाटलं की ते पुस्तक त्या दृष्टीने मला खूप मोठं मार्गदर्शन करेल, की बिल गेट्सनी शिफारस केलेल्या या कर्तबगार सलमान खानच्या या पुस्तकापेक्षा भूषण केळकर यांचं इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक जास्ती चांगल्या गुणवत्तेचं आहे, जास्ती सखोल आहे. मी सर्वांना शिफारससुद्धा करतो की AI विषय आणि AIचे आपल्या वैयक्तिक जीवनासहित सर्वांवर काय परिणाम होईल समजावून घ्यायचा असेल तर मराठीतनं वाचायचं असेल तर हे भूषणचं पुस्तक वाचा. पुढे मग जागतिक दर्जाचे शिवाय AIचे तज्ज्ञ अनेक आहेत. ज्यातलं एक उत्तम नाव आहे निक स्ट्रॉम. त्यांनी AI क्षेत्रावर लिहायला सुरुवात केली. त्याचं एक फार मोलाचं पुस्तक आहे सुपर इंटेलिजन्स. अतिशय विचारी, अतिशय सखोल जाणारं या AI विषयाची जाणीवच आपल्याला उत्तम तऱ्हेने करून देईल असं निक स्ट्रॉम, ज्याला रूढार्थाने AIचा जनक, फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, जेफ्री हिंटन याचं लेखन आहे. 21व्या शतकामध्ये प्रभावी विचारवंतांची यादी करायची झाली तर त्यामध्ये युवल नोआ हरारीचं नाव खूप वर येईल. तो सेपियन्स या पुस्तकाने प्रथम जगात प्रकाशात आला. संपूर्ण मानवजात, त्या मानवजातीची वाटचाल त्यांनी या सेपियन पुस्तकात मांडली. भविष्य काळातली कशी होईल, हिस्ट्री ऑफ द फ्युचर असं त्यांनी पुढे लिहिलेलं पुस्तक आहे होमो ड्यूस. इकडे मानवाची वाटचाल चालू आहे. मग डोळ्यासमोर 21वं शतक आलं आणि बघता बघता ते सुरू पण झालं. तर युवल नोआ हरारीनी 21 क्वेश्चन्स फॉर 21st सेंचुरी या नावाचं पुस्तक लिहिलं, की ज्याला 21 अध्याय आहेत. आणि येणाऱ्या आलेल्या या 21व्या शतकात मानवासमोरचे मुख्य 21 प्रश्न कोणते आणि त्याला वाटणारं त्या प्रश्नाचं सोल्युशन, उत्तर कोणतं हे त्यांनी मांडलंय. मला तर त्यामध्ये भावलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हा युवल नोआ हरारी मानवासमोर असलेल्या प्रश्नांचं पहिलं उत्तर म्हणून योग आणि ध्यान ह्याची तो शिफारस करतो. ते आहे या जगतात 21व्या शतकात सुद्धा आपल्याला प्रत्येकाला आपलं जीवन घडवायचं असेल, जीवनाचा सामना करायचा असेल, दुःख तर सगळ्यांच्याच वाट्याला आहे, त्यातून सुटकाच नाही, पण जी वाट आत्मज्ञानाकडे, मोक्ष मुक्ती आणि करायची असेल तर तो सांगतो 21व्या शतकात मानवाने करण्याची पहिली गोष्ट नियमितपणाने योग आणि ध्यानधारणा हे त्याच्या त्या 21 क्वेश्चन्स फॉर 21st सेंचुरी. तसं त्याच्या तुलनेने अलीकडे आलेलं पुस्तक आहे नेक्सस. नेक्ससमध्ये तो सगळी डिजिटल क्रांती आणि मुख्य फोकस आहे AIवर. असं मराठीमध्ये ज्ञान विज्ञानाच्या विविध क्षेत्रांवर प्रचंड आणि चतुरस्त्र कामगिरी केलेला मला आनंदच आहे की तो माझा मित्रच आहे, तो म्हणजे अच्युत गोडबोले. यांनी या ज्ञान विज्ञानातल्या सगळ्या अद्ययावत गोष्टींचं मुळातनं आणि मराठीमधनं त्यांनी मांडणी उत्तम केलेली. असा शोध घेताना माझा तर नेहमीच अनुभव आहे की एक पुस्तक वाचताना पुढची 10 दिसायला लागतात समोर. की ते एक वाचत असताना कधी त्या पुस्तकात संदर्भ असतात किंवा कधी त्या पुस्तकातल्या एखाद्या संदर्भावरनं समोर येतं की या पुस्तकात जो विषय मांडला आहे त्यातला हा एक, तो कळायला मला अमुक पुस्तक वाचलं पाहिजे. याला म्हणतात पुस्तकाची खाखा सुटणे. किंवा मी म्हणालो की मला जी उत्सुकता असते तर आमचे जे वाचन वेडे मित्रमंडळी माझी, त्यांच्यात हा रुळलेलाच शब्द आहे, पगाराच्या दिवशी
बेवड्याचे पाय जसे दारूच्या गुत्त्याकडे वळतात, तसे खिशात 4 पैसे आले की आमचे पाय पुस्तकाच्या दुकानाकडे वळतात. दारूच्या बाबतीत जसं म्हणलं जातं की दुःख झालंय, काय करायचं आता? दारू पी. आनंद झाला खूप, काय करायचं? दारू पी. सेलिब्रेट कसं करायचं? दारू पी. कुठलं तरी यश मिळालंय, आता ते साजरं करायचंय, दारू पी. अपयश मिळालंय, पण एकदा वाचनाची गोडी आनंद मिळू लागला की दुसरी नशा लागत नाही हो, त्याद्वारा असलेली ज्ञान साधनेचीच नशा. तर माझे काही मित्र, अनेक प्रकाशक किंवा पुस्तकांची त्यांची मोठी दुकान आहेत, ते माझे मित्रच आहेत. आणि आमच्या सहवासामुळे त्यांना अविनाश धर्माधिकारींना काय वाचायला हवंय, आवडतंय किंवा सध्या त्यांचं काय वाचन चालू आहे त्याला धरून जर एखादं नवं पुस्तक त्यांच्या दुकानात आलं तर त्यांचा मला फोन येतो, न बोलता ही भाषा कशी कळते सगळ्यांना. ॲक्च्युअल फोन येतो, नवी क्वार्टर आली आहे. माझी सुद्धा अशी सहज गाडी कामाकरता चालली आहे, पण लकडी पुलावर डाव्या हाताला वळली, कोपऱ्यावरच दुकान आहे, ते माझ्या मित्राचंच आहे. उत्तम असतो, अमेरिकेमध्ये येऊन जाऊन असतो, भारतामध्ये अतिशय प्रतिभाशाली हा मंदार जोगळेकर म्हणून फिलाडेल्फियाला असतो. ते कोपऱ्यावरचं बुक गंगा, पूर्वीचं त्याचं मूळचं नाव इंटरनॅशनल बुक डेपो, ते चालवणारे पण अत्यंत चतुरस्त्र व्यक्ती उपेंद्र दीक्षित, त्यांच्या 3 पिढ्यांनी पुस्तकाची दुकानंही चालवली. ते स्वतः थोर वाचक होते. आणि आधी त्याचं नाव इंटरनॅशनल बुक डेपो असेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी 51 थोर माणसं आवर्जून त्या पुस्तकाच्या दुकानाला भेट देत असत. खरं तुम्ही पहा की आपल्याला स्वातंत्र्य लढ्याचा वारसासुद्धा जर तुम्ही समजावून घ्यायचा झाला तर आजच्या विषयाला धरूनचं एक लक्षण तुम्हाला दिसून येईल, ते म्हणजे बहुतेक सगळे नेते, त्यांची व्यक्तिमत्व वेगळी असू द्यात, त्यांच्या विचारधारा वेगळ्या असू द्यात, त्यांनी केलेलं जीवनाच्या चतुरस्त्र क्षेत्रातलं काम, पण हे बहुतेक सगळे प्रचंड वाचन करणारे होते, ते ज्ञानयोगी पण होते. या बहुतेक सगळ्यांनी उत्तम लेखन पण केलंय. सांगावीत तेवढी नावं कमी आहेत, हे खरोखर सांगतोय मी. पार लोकमान्य टिळकांपासनं न्यायमूर्ती रानडे आणि मानवेंद्रनाथ रॉय नावाचा होऊन गेलेला थोर विचारवंत, त्यांनी त्यांच्या विचारधारेनुसार आधी त्यांना अध्यात्माचं आकर्षण होतं, त्यासाठी गेले हिमालयात. तिथं त्यांना मार्क्स सापडला म्हणून मार्क्सवादी बनले. कर्तृत्वाने त्या जगाच्या मार्क्सवादी चळवळीत एकदम सोव्हिएट रशियाची क्रांती घडवून आणणारा नेता लेनिन, त्याचा ते उजवा हात बनले. ते करताना त्याला मार्क्सवाद किंवा कम्युनिझममधल्या त्रुटी लक्षात आल्या, म्हणून ती चळवळ सोडून ते परत आले भारतामध्ये. आणि भारताचाही मूळचा विचार, संस्कृतीचा आणि हा सगळा रूढार्थाने जो मार्क्सवादी, समाजवादी, साम्यवादी ह्याचं सिंथेसिस करून त्यांनी एक नवी विचार प्रणाली मांडली, जिला नाव आहे रॅडिकल ह्युमॅनिझम. पण हे M.N. रॉय, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही नुसतं या माणसांनी केलेलं लिखाण, बरं का, त्यांनी आयुष्यातलं बाकीचं काम तूर्त जरा बाजूला ठेवा, यांनी नुसतं केलेलं लिखाण समजावून घ्यायचं झालं तरी एक आयुष्य पुरणार नाही. आणि अशी अफाट ज्ञान साधना की जिचं मुख्य साधन वाचन, हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं सुद्धा आपल्या महत्त्वाचं लक्षणच आहे. त्यामुळे ही वाचनाची गोडी, आवड, सवयीचं रूपांतरच धुंदीमध्ये एक प्रकारचं, हे असं समोर वाचायला पुस्तक घेतलं की आसपासचं बाकी सगळं जग जणू विरत जातं. फार छान आपला भारतीय शब्द आहे सविकल्प समाधी, की वाचन ही समाधीच आहे, ती सविकल्प समाधी, की असं समोरचं पुस्तक आणि चित्त त्यावर एकाग्र आहे अशी समाधी. या समाधीला डोळे मिटलेले नसतात, डोळे उघडे आहेत. फिजिक्समध्ये एक वॉर्म होल नावाची संकल्पना आहे, की जे वस्तुमान एका किमान आकाराचं एकत्र असलं त्यापेक्षा जास्ती, तर तिथे होत राहणाऱ्या स्फोटांमधून हळूहळू ते वस्तुमान बनतं कृष्ण विवर, ब्लॅक होल.
की ज्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण एवढं प्रचंड आहे की प्रकाशाची किरणंसुद्धा तिकडे गेली तर ती आत ओढली जातात, ती तिथून प्रतिबिंबित होत नाहीत. असं हे कृष्णविवर उर्फ ब्लॅक होल. शास्त्रज्ञ आता म्हणतात की त्या ब्लॅक होलची पलीकडची बाजू, आता ही म्हणजे काय, याला आपली कल्पकता पणाला लावायला लागेल. पण शास्त्रज्ञ म्हणतात की आपण ज्या जगात जगतो आहोत ते ह्या ब्लॅक होलच्या या बाजूचं जग आहे. पण ते ब्लॅक होलची नाळ दुसऱ्या जगाशी जोडलेली आहे, त्याला शब्द आहे वॉर्म होल. आणि पलीकडे आणखीन एक वेगळं विश्व आहे. मला हे फिजिक्समधलं सुद्धा वाचताना वाटत आलेलं आहे की पुस्तक वाचणे म्हणजे आपण ज्या विश्वात आहोत त्यातून पुस्तकाच्या द्वारा वॉर्महोलमधनं एका वेगळ्या विश्वामध्ये पोचायचं, ते विश्व जाणून घ्यायचं आणि नवज्ञान आणि नवा आनंद घेऊन आपल्या ह्या विश्वामध्ये सतत जगत राहायचं. असा तो आनंदाचा प्रवास अखंड चालत राहतो. माझी तर व्याख्याच आहे की पहिलं एक काम म्हणजे वाचन, पण सुट्टी म्हणजे पण वाचन. काहीतरी विशिष्ट विषयाचा अभ्यास करायचा, त्याला मला ही पुस्तकं हवी आहेत म्हणून पुस्तकाच्या दुकानात जाणे किंवा आता डिजिटल माध्यमावर शोधणे. पण सहज मोकळा वेळ आहे थोडा आणि वेळ आनंदाने घालवायचा आहे, तर माझी व्याख्या आहे पुस्तक किंवा पुस्तकाचं दुकान. पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चालणे हा सुद्धा एक प्रचंड आनंददायक आनंद आहे. मराठीमधले एक सार्वकालिक श्रेष्ठ संपादक की जे आज आपल्यात नाहीत पण माझे त्यांच्याशी प्रेमाचे ऋणानुबंध होते अशी माझी भावना आहे, असे थोर श्रीपू भागवत. हे जे मौज प्रकाशन आहे मराठीतलं एक उत्तम, त्याचे अतिशय दूरदृष्टी असलेले, स्वतः अत्यंत प्रगल्भ आणि ज्यांनी अनेक लेखक कवी इत्यादी घडवले असे श्रीपू भागवत. तर एकेवेळी जेव्हा माझ्या मराठी पुस्तक अस्वस्थ दशकाची डायरीचं इंग्लिश भाषांतर ती करणारी व्यक्तीसुद्धा जागतिक साहित्यातली थोर लेखिका गौरी देशपांडे, बघता बघता माझं तिचं नातं गौरी मावशी असं झालं. तर एकदा गौरी मावशीबरोबर मी सायनला, श्रीपूंचं घर आहे तिथे घरात गेलो होतो. काही बोलणं चालू होतं, ते साधं बोलणे अत्यंत प्रगल्भ. पण मौज प्रकाशनचं एक नवं पुस्तक श्रीपूंना आलं दाखवायला की आता हे झालं हे पुस्तक. तसे पांढऱ्या शुभ्र पायजमा कुर्त्यातले अतिशय सात्विक चेहरा असलेले, त्यांचं सर्व बोलणं अत्यंत सौम्य आणि बेसिकली सर्वांची प्रेमाने, अशा व्यक्तिमत्वाचे श्रीपू असे तिथे बसले होते. त्याने सगळे पुस्तक सावकाश हातात घेतलं आणि असं पुस्तकाच्या कव्हरवरनं सावकाश हात फिरवला. असं नवं पुस्तक हातात येण्यातला आनंद, आणि जो त्या नव्या पुस्तकाच्या कव्हरवरनं असा हात फिरवला, त्या आनंदाला तुम्हाला आपापल्या वयानुसार जी उपमा द्यावीशी वाटेल ती द्या. पण त्या दिवशी श्रीपूंबरोबर बसलेलो असताना असे उत्स्फूर्तपणे ते सहज म्हणाले की हा जो आनंद आहे ना, हा बाळाचं जावळ, लहान बाळाचं जावळ त्याच्या कपाळातनं, त्याचा जो आईवडिलांना आनंद असतो तसा श्रीपू म्हणाले नवं पुस्तक आलं की त्याच्यावरनं हात फिरवण्याचा आनंद असतो. हे ज्यांनी त्यांनी अनुभवानी कळावं लागतं. हा अनुभव प्रत्येकाला घेतासुद्धा येईल. मला तर वेळोवेळी वाटत आलं की नुसत्या वाचनावर मला पुस्तक लिहायचं आहे. आणि तरी आज तुमच्याशी बोलण्यासाठी तयारी करतानाही एका पुस्तकालाच डोक्यामध्ये आकार आला, याला काय नाव द्यावं. एकदा मला वाटलं की 6वं बोट असं त्याला नाव द्यावं. 6वं बोट का? माझ्या हातामध्ये केव्हाही एक पुस्तक असतं, किमान एक. कुठेही विमानतळावर गेलो, कुठे कार्यक्रमाला गेलो, गाडीत बसलो आहे, रेल्वे स्टेशनवर आहे, हाताशी एक पुस्तक आहे. म्हणजे मध्ये काही मोकळा वेळ मिळाला तर मला काहीतरी फालतू वचवचत चालू ठेवलेली आहे किंवा हे जे डिजिटल मीडियाचं व्यसन येते ना, मग मी तो वेळ जो असेल तर मग मला वाटलं की ही बोटाला, हाताला जशी 5 बोटं आहेत तसं हातातलं पुस्तक हे मला फुटलेलं 6वं बोट आहे. मग अनुभवाला आलं की त्या वाचनामधून आपण जे स्वतःला घडवतो हे मुळी जीवनाशी संघर्ष करण्याची ताकदच मिळवतो आपण त्यातनं, वाचनाच्या द्वारा. म्हणजे जीवन, त्यातली संकट, अपयश, दुःख, अवहेलना सगळ्यांवर
शांत चित्ताने प्रसन्न चित्ताने प्रतिहल्ला कसा चढवायचा हे जाणून घेण्याचं माझं एक मुख्य साधन आहे ते पुस्तक. आणि मग हातात जर एकच पुस्तक असलं तर आत्तासुद्धा किंवा पूर्वी विशेषतः कॉलेजमध्ये कुठलं तरी असं एकच पुस्तक किंवा मग त्यावेळी काही वेळा एक वही घेऊन कॉलेजात जायचं. ते कशा करता असं बोटावर फिरवत, ते पुस्तक असं बोटावर फिरवत. मग मला वाटलं की वाचन हे सुदर्शन चक्र आहे. आणि मग वाचनाच्या पुस्तकाला सुदर्शन चक्र नाव द्यावं का, तरी सगळ्यामधून अंतिमतः तर मला वाटलं की हे योग साधनाच आहे, म्हणूनचं नाव वाचन योग. आपण जेवढं जाणून घेऊ तेवढं दिसेल की खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा सातत्याने या वाचनाची जोपासना आहे. शिक्षणाच्या काळात सुद्धा आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना, शिष्याला, गुरु तुझा अभ्यास नियमित कर, त्याचं एक साधन तो गुरु काही सांगेल, पण गुरु कधीही मी सांगतोय तेवढं ऐक आणि तेवढंच कर, ही भारतीय ज्ञान परंपरा नाही. मी सांगतोय, तुझं काम आहे स्वतंत्र बुद्धीने तू विचार कर, स्वतःवर प्रयोग कर, स्वतःवर शस्त्रक्रिया कर, आणि हा मुद्दा तुला स्वतंत्रपणे आपणहून कळला पाहिजे. अशा तर उपनिषद किंवा पुराणांच्या मधल्या कितीतरी गोष्टी सांगता येतील की गुरु थेट काही शब्द देतोय, बास एवढे पाठ कर आणि एवढे म्हण आणि झालं तुझं ज्ञान, हे सांगत नाही. तुझा अभ्यास कर. समजा 12 किंवा 18 वर्षांचं शिक्षण ही हजारो वर्ष भारतामध्ये चालू आलेली कल्पना आहे. जीवनाच्या पहिल्या 25 वर्षाला आपलं भारतीय नाव आहे की हा जीवनाचा ब्रह्मचर्याश्रम आहे. ब्रह्मचर्याश्रमाचं मुख्य काम काय? ज्ञानग्रहण, स्वतःला घडवणे, व्यक्तिमत्व घडवणे, आरोग्य उत्तम मिळवणे, कचकावून व्यायाम करणे, आहारसुद्धा योग्य घेणे, असं सगळं करून उरलेल्या 75 म्हणजे एकूण जीवन 100 वर्षाचं त्याला सुसज्ज होणे. ब्रह्मचर्याश्रमाचं मुख्य काम ज्ञानसाधना आहे. आणि हजारो वर्षाची भारतीय संकल्पना आहे की ती किमान 12 किंवा 18 वर्षांची आहे. आपल्याकडे 12 वर्षाला तर एक तप म्हणतात, तप, की एका क्षेत्रामधलं ज्ञान मिळवण्याचं काम मी सलग 12 वर्ष करतोय, तर ती आपल्याकडची तपश्चर्या आहे. आणि समजा औपचारिक शिक्षण पद्धतीतलं हे गुरुकुलामधलं शिक्षण पूर्ण होऊन आता शिष्य त्याच्या जीवनात जाणार आणि पुढचा आश्रम गृहस्थाश्रम की विवाह करायचा, समाजाचा एक जबाबदार नागरिक, आर्थिक उत्पादन करणारा, पुढे संततीला जन्म देऊन त्या संततीला उत्तम घडवणारा, की ती संतती 25 वर्षाची झाली की त्यांच्या हाती सोपून प्रसन्न आणि अलिप्त मनाने वानप्रस्थाश्रमात जाणारा. तर आश्रमातलं शिक्षण पूर्ण करून जर विद्यार्थी आता त्याच्या जीवनात परतू लागला, तर जाताना वेद काळापासून तो विचार कळलेल्या वर्तमान काळातल्या माझ्या छोट्याशा शिक्षक कार्यकर्त्यापर्यंत सर्वजणांचा जातानाचा निरोप असायचा. ती मूळची ओळ वेदामधली आहे, ती ओळ आहे स्वाध्यायान मा प्रमदः. स्वाध्यायान मा प्रमदः अशी ती ओळ आहे की गुरु सांगतोय तुझं माझ्या आश्रमातलं शिक्षण संपलं. आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये तुम्ही आत्ता आणि पुढेही माझ्याकडनं खूप वेळा ऐकणार आहात की संपतो तो कोर्स आहे, नातं नाही. तुमचं माझं, तुमचं चाणक्यचं एक एक तो कोर्स आहे, पण शिकणं पण नाही ना संपत कधीच. तो भारतीय शिक्षण विचार आठवण करून देतो की गुरु शिष्याला आश्रमातलं शिक्षण पूर्ण करून आता तू समाजामध्ये आणि तुझ्या जीवनाच्या पुढच्या क्षेत्रात जातोयस. लक्षात ठेव की तुझं शिकणं संपलेलं नाही आहे, पण आता तू तुझं शिक्षण स्वाध्यायाद्वारा करायचंस. स्वाध्यायान मा प्रमदः. स्वाध्याय करण्यात कधीही चुकू नकोस. शिकणं अखंड चालू राहतं आणि ते जेवढं वाचनाद्वारे मुख्य साधन आहे त्या अखंड शिकण्याचं, जीवन आहे, अनुभव आहे, दुसऱ्यांकडनं शिकता येतं, हे तर आहेच आहे, पण एक मुख्य साधन आपलं वाचन. माझ्या क्षेत्रात अद्ययावत असणे, नवे नवे उद्या कामाच्या माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या स्वतंत्र बुद्धीने नवी भर घालता येणे, या सगळ्याचा
आरंभबिंदू वाचन आहे. मला कळणाऱ्या भारतीय विचारात वाचनाला कायमच महत्त्व आहे, पण आता आपण अशा काळात प्रवेश केलेला आहे की जेव्हा स्वाध्याय आणि त्या स्वाध्यायाचं एक सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे वाचन, याला यापूर्वी कधीही नव्हतं एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण एका अत्यंत वेगाने बदलणाऱ्या काळात आपण जगतो आहोत. कालपर्यंतच्या मानवी इतिहासात झाले नाहीत एवढे बदल येणाऱ्या 6 वर्षात होणार आहेत असं सगळे जाणकार सांगतात. हे बदल समजावून कसे घ्यायचे, हे बदल आत्मसात कसे करायचे, एवढंच नाही तर आपलं काम नुसतं त्या बदलांना सामोरे जाणे एवढं नाही आहे. आपलं काम नुसत्या त्या बदलांशी जुळवून घेणे हे नाही आहे. आपल्याला त्या बदलांचं नेतृत्व करता आलं पाहिजे, परिवर्तनाचं नेतृत्व करता आलं पाहिजे. कसं करायचं यासाठी जी आपल्याकडे सखोलता पाहिजे, विचाराची, ज्ञानाची, जीवनाच्या आपल्या आणि किमान एका क्षेत्रातल्या तज्ज्ञतेची जी उंची पाहिजे, त्याचं आपलं साधन वाचन आहे. की येऊ द्यात कोणतेही नवे विषय, मी ते मुळात जाऊन कसं समजावून घेणार आहे. तेव्हा वाचन म्हणजे नुसती काहीतरी सवय म्हणून नव्हे, किंवा वाचन केवळ गोडी म्हणून नव्हे. आणि आनंद तर त्यातला आहेच आहे, पण तो आनंद कळण्यातला आनंद आहे. रीड नॉट टू शो ऑफ, रीड टू अंडरस्टँड. मी जे जीवन जगतोय त्यातलं माझं जे काही क्षेत्र आहे ते मला अधिक कळण्यासाठीचं वाचन. आणि असं आपण कोणतंही एक क्षेत्र धरून वाचन योग आरंभला तर आपण जसे पुढे सरकू, जसे अधिक खोल जाऊ, जशी आपल्या विचारांची उंची वरवर जात जास्त जास्त व्यापक क्षितिज दिसू लागतील आपल्याला, तसं वाचनाचं रूपांतर योगामध्ये होईल आणि ते आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जाईल. की कुठल्याही एका ज्ञानशाखेने सुरुवात केली तरी त्याचे वेगवेगळे धागेदोरे कसे जुळतात, आपल्याला वाचन योग ज्ञानाचं अद्वैत शिकवेल. की वेगवेगळ्या ज्ञानशाखा असल्या आणि कुठली आर्ट्समधली आहे, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी भाषा, किंवा इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र विषय, किंवा कॉमर्समधली असली ज्ञानशाखा अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स इत्यादी, किंवा सायन्स आणि त्यातल्या प्युअर सायन्स किंवा ॲप्लाइडमध्ये मेडिकल इंजिनिअरिंगली कुठली, आपण एक ती ज्ञानशाखा धरून आपला अभ्यास, आपलं वाचन चालू केलं तरी त्याचे मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी असलेले धागेदोरे आपल्याला आपोआप कळणार आहेत. वाचण्याचा आणि अभ्यास करण्याचा वेगवेगळा विषय ही आपली अभ्यासाची सोय आहे, ते कप्पे नाही आहेत. आहे ते ज्ञानाचं अद्वैत आहे आणि ते ज्ञानाचं अद्वैतच आपल्याला अद्वैताच्या ज्ञानाकडे पण नेईल. की मी मला आवडणाऱ्या ह्या एका विषयापासून सुरुवात केली, जसा खोल जातोय तसे इतर विषयांशी त्याचे असलेले धागेदोरे कळत आहेत आणि मला त्यातून लक्षात येते की हा जो ज्ञान नावाचा एक विलक्षण, प्रसन्न, आनंददायक अनुभव आहे तो एकात्म अनुभव आहे. हे झालं ज्ञानाचं अद्वैत. पण वाचन योगही आपल्याला अद्वैताच्या ज्ञानाकडे नेईल. की अंती सर्व सत्य, त्याला हवं तर ब्रह्म म्हणा, हवं तर ईश्वर म्हणा, किंवा नाही म्हणल्याने काही फरक पडत नाही, पण ते तत् जे आहे ते एकच आहे आणि अरे ते तूच आहेस. हे सर्वसुद्धा आपल्याला वाचन योग आपल्याला या ज्ञानाचं अद्वैत आणि अद्वैताच्या ज्ञानापर्यंत नेईल. आपण सगळे त्यासाठी असा हा वाचन योगसुद्धा आपल्या जीवनात नियमित आणि आनंदाने करणारे होऊयात, अशी माझी कायमची प्रार्थना शब्दामध्ये सुद्धा पुन्हा एकदा करतो. आता आपण आपली प्रार्थना करूयात.